स्वागत तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी संगीता IIKR फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं परत शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करत आहे. आणि तुम्ही वेळेवरती आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी अपेक्षा करते की उद्या 9:30 वाजता याल, म्हणजे जेणेकरून लवकर सुरू झालं सत्र तर आपल्याला लवकर काय मिळेल, सुट्टी मिळेल. ते खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं. तर आता आपल्यासोबत 2 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडम आलेल्या आहेत. त्या आपल्यासोबत 2 दिवस राहतील. त्यांच्याबद्दल ओळख करून द्यायची म्हटलं तर त्यांचा जो प्रवास आहे तो खूप अगदी चिकाटीचा वाटतो मला. चिकाटी, डिसिप्लिन, कारण की त्यांनी जे अचीव केलं आहे त्यांच्या लाईफमध्ये. मी जेव्हा त्यांचा रिझ्यूम बघितला तेव्हा मला असं वाटलं की मला अजून खूप मेहनत करण्याची गरज आहे. आपण कुणाची बरोबरी तर नाही करू शकत, परंतु मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन नक्कीच घेऊ शकतो. तर त्यांच्याबद्दल सांगायचं झाले तर त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या आणि त्या यशदामध्ये ट्रेनर म्हणून पण काम केलेलं आहे. यशदा म्हणजे पुण्याचं. तिथे माहिती आहे ना, गव्हर्मेंट जे एम्प्लॉई असतात त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते. आणि त्या डायरेक्टर आहे आदिमाई इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. त्यांना ट्रेनिंग आणि एज्युकेशन क्षेत्रामध्ये अगदी दांडगा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांचा जो अनुभव आहे आणि आपला अनुभव आपण तो मिळवून घेऊया आणि अजून काहीतरी आपल्याला सार्थक काय करता येईल या 2 दिवसाच्या कार्यशाळेमधनं ते आपण अचीव करू आणि आत्मसात करू. तर मी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडमला विनंती करते की त्यांनी आजचं ट्रेनिंग सुरुवात करावी. मॅम, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार. सुरू करायचं. तुम्हाला आज यांनी बोलवलं होतं, बरोबर आहे? आणि काय सांगितलं होतं, काय करायचंय 2 दिवस? काहीतरी ट्रेनिंग आहे. कशाचं ट्रेनिंग आहे असं सांगितलं होतं का? नव्हतं सांगितलं. पण हे सगळे लोक तुमच्याबरोबर मला वाटतं वर्ष ते 1.5 वर्षापासून काम करतायत. त्यामुळे तुम्ही IIKR फाउंडेशन आणि इथले सगळे त्यांच्या टीम बरोबर काम करत असल्यामुळे त्यांनी बोलवलं की काहीतरी छान काम होणार असं तुम्हाला माहिती असावं, बरोबर आहे? आणि प्रशिक्षणात काहीतरी शिकवतीलच असं तुमची एक अपेक्षा असेल, बरोबर आहे? तर त्यांनी बोलवलं आणि तुम्ही सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांचं कौतुक करूया. त्याच्यासाठी आपण सगळ्या टाळ्या वाजवणार आहोत, पण टाळ्या विशिष्ट पद्धतीनं वाजवणार आहोत आपण, ठीक आहे? बरसाती टाळ्या असं माहिती आहे का तुम्हाला कुणाला? बरसात शब्द कशाशी निगडीत आहे? व्हेरी गुड. तर पाऊस पडायला लागल्यानंतर जसा आवाज येतो छान, तसा आपल्याला आवाज टाळ्यांच्या माध्यमातून, आणि तो स्वतःसाठी, म्हणजे स्वतः इथे आलं, कोणीतरी बोलवलं, तुम्हाला शिकायची इच्छा आहे आणि तुम्ही 2-3 दिवस, आता 2-3 नाही, 2च दिवस, नाहीतर तुम्ही म्हणाले एक वाढवला वाटतं, आम्हाला काही वेळ नाही आहे. तर टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांसाठी. टाळ्या कशा वाजवणार आहोत? पहिल्यांदा 1 बोटानी टाळी वाजवणार आहोत. 1 बोटानी म्हणजे कशी? 1, 2, 3. त्याच्यानंतर 2 बोटं, 1, 2, 3, आणि त्याच्यानंतर 3 बोटं 5 वेळा, 1, 2, 3, 4, 5. कळलं? जेव्हा तुम्ही सगळे मिळून असं वाजवाल तेव्हा कसा आवाज येतोय आपण बघूया. आधी मी एकदा तुम्हाला दाखवते सलग कसं करायचं. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. ओके? असं रिपीट 3 वेळा करायचं. ओके? स्टार्ट. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. आता तुम्ही करा आपापलं. ओके, व्हेरी गुड. आपण सुरू करूयात आता. मी काहीतरी ठरवून आले आणि तुम्हाला इथे बोर्ड दिसत असेल, त्याच्यावर लाईफ स्किल ट्रेनिंग असं काहीतरी लिहिलेलं आहे. लाईफ स्किल म्हणजे काय माहिती आहे का कुणाला? जीवन कौशल्य. मराठीत त्याला
जीवन कौशल्य असं म्हणतात. हां, आता हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय काय येतंय असं जरा सांगूया. प्रत्येकाला बोलायला, प्रत्येकाचं ऐकायला वेळ नाही आपल्याला मिळणार, पण काही 3-4 जणींकडनं आपण ऐकूया की त्यांना काय सांगायचंय. जीवन कौशल्य असं जेव्हा म्हणतो म्हणजे जीवनाशी काहीतरी निगडीत आहे आणि ते स्किल आहे, कौशल्य आहे, म्हणजे ते आपल्याला सगळ्यांना शिकता येतं आणि जीवन छान जगण्याच्या अनुषंगानं कदाचित आपल्याला ते कौशल्य उपयोगी पडणार आहे. आता तुम्ही सगळ्यांचं साधारण वय किती, आपण वर्गाचं वय किती धरूयात? मोठं सगळ्यात कोण आहे? वय विचारू नका असं म्हणतो आपण नेहमी, बरोबर? 40 वाले आहेत. आणि सगळ्यात लहान कोण आहे? 25, 26, 30, किती? 30 धरूया. 30 ते 40 असं म्हटलं तर आपलं वर्गाचं वय 35 झालं. ओके, तर 35 वर्ष म्हणजे ह्यूज आपण आयुष्य आपलं जगून झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की छान जीवन जगायला आपल्याला काय काय कौशल्य लागतात हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, सो कुणीतरी मला सांगा, आपापलं हात वर करा, ज्यांना सांगावं असं वाटतंय त्यांनी सांगा की जीवन कौशल्य, एक कौशल्याचं नाव सांगा की जे तुम्हाला असं वाटतंय की जीवन छान जगायला किंवा रोजची चॅलेंजेस जी आपण म्हणतो की आज काहीतरी अचानकपणे गाडी बंद पडली, ओके, किंवा 10ला पोचायचंय पण आज नेमकं मुलाचा आयत्या वेळी काहीतरी शाळेत जाणार नाही म्हणाला, मग मुलाला कुठेतरी ठेवून यायचं, म्हणजे हे चॅलेंज आलं अचानक. ओके, किंवा अजून काहीतरी घरात अडचण निर्माण झाली. सो हे जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर असं सांगा मला, कोणती कोणती जीवन कौशल्य असू शकतात असं नाव सांगा एखाद्या कौशल्याचं. कोण सांगतंय? हात वर करा. आणि ह्याच्यात चूक बरोबर काही नाही आहे. आणि मी इकडं उभी आहे म्हणजे मला फार जास्त कळतंय आणि तुम्हाला काही कळत नाही असं काही नाही आहे. कदाचित असं होईल की उद्या जाताना मीच काहीतरी तुमच्याकडून शिकून जाईन, बरोबर आहे, तुम्हीच मला शिकवाल. हां, सो इथे बरोबर चूक काही नाही आहे. तो येस, सकाळी म्हणजे कालपासूनच आमची तयारी झाली, उद्या जायचंय. एक उत्सुकता होती की आपल्याला नवीन काहीतरी आता शिकायला भेटेल तिथे गेल्यानंतर. आणि कालपासून आमचं एक म्हणजे एकमेकीला असं फोन चालू होते. आणि सकाळी मग आता रात्री तयारी केली, पण सकाळी पहाटे उठलो. पहाटे उठल्या मग कारण का तर जायचं आहे, माझं कसं बांधकाम चालू झालेलं आहे ना, त्याच्यामुळं सगळं मला ते नियोजन करून मला घराबाहेर पडावं लागलं आहे. आणि मग सकाळी म्हणजे सुरुवात माझी अध्यात्मच असते, अध्यात्म असतं, त्यानंतर साधना वगैरे करून मग सुरुवात असते म्हणजे कामाला. मग ते काम वगैरे सगळं प्रत्येक जे आहेत म्हणजे आता मजुरी आले करायला, बाबा तू हे करायचं आणि पूर्ण घराला पाणी पण मारायचं, ते सगळं नियोजन करून इथपर्यंत वेळेवर पोहोचायचं. मॅडमनी सांगितले टायमिंग वेळेवर पोहोचलं पाहिजे म्हणून आमच्या मॅडमचं पण ते सांगणं असल्यामुळे आम्हाला ते लवकर उरकायचं. मग ह्याच्यात कोणतं कौशल्य? एक तर आता तुम्ही वेळेचं म्हणालात, कामाचं नियोजन, वेळेचं नियोजन, वेळेचं व्यवस्थापन, बरोबर आहे, हे एक कौशल्य आहे की आपल्याला लिमिटेड वेळ दिलाय तर तो वेळ चांगला कसा वापरायचा. ओके, हे एक कौशल्य आहे. कामाचं सगळं प्लॅनिंग केलं ते एक कौशल्य आहे, कारण ते कसं करून घ्यायचं आणि ती शिस्त कशी लावायची हे एक कौशल्य आहे. आणखीन कोण सांगतंय? अजून 1-2 कौशल्य पटपट सांगा. तुम्ही जेवढं छान प्रतिसाद देईल आणि भरभर द्याल, कोणी पण सांगा. येस, स्वतःच्या भावनांचा विचार करणे, म्हणजे भावनांचं पण व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे, बरोबर आहे की समजा घरी खूप आता आपण काहीतरी चिडण्यासारखं झालंय, पण ती चीड घेऊन वर्गात बसून उपयोग आहे का? नाही आहे. इथं काय मॅडम म्हटलं तरी हसून आपलं हो हो म्हणावं लागणार, बरोबर आहे. सो भावनांचं नियोजन हे पण एक कौशल्य आहे. अगदी बरोबर. ट्रेनिंगला यायचं वेळेवरती, आमच्या काटेवाडी PSच्या सर्व आशांना एकत्र गोळा करणे, गाडीचं नियोजन करणे आणि यांना सगळ्यांना वेळेवर इथं घेऊन येणे, म्हणजे नेतृत्व गुण त्यांचा कामी आला असणार, शिस्त, नेतृत्व, आणि मग ती एक संघ म्हणून तुम्ही इथे ती रिक्षा करून सगळ्या जणी आलात, बरोबर आहे. तर ते पण एक कौशल्य. व्हेरी गुड. अजून कोणाला काही सांगायचंय? असं हात वरती करा म्हणजे मी माईक एक कुणाचा तरी ऐकूया आणि पुढे जाऊयात. येस, सांगा. जीवनात एखादं काम
प्रामाणिकपणे करणे हे एक कौशल्य आहे. मला ऐकायला आलं पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणे. प्रामाणिकता ही सुद्धा म्हणजे हे ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो, मूल्य म्हणतो. कारण आपल्या स्वतःला समजून घेणं आणि आपली जी काही वागणूक आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये आपली मूल्य काय त्याच्यानुसार आपण वागत असतो. तर मूल्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्या कौशल्यामध्ये तो एक स्वतःला समजून घेणे ह्या भागामधलं ते एक मूल्य, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. तर अशी वेगवेगळी मूल्य तुम्ही सांगितलेली आहेत. तर आता आपण 2 दिवस काय करणार आहोत, तर अशी आता तुम्ही आशा वर्कर म्हणून काम करता आहात, तर इन जनरल आणि तुमचं काम हेल्थशी रिलेटेड आहे, आरोग्याशी रिलेटेड आहेत आणि प्रामुख्यानं तुम्ही गरोदर मातांबरोबर काम करणार आहात. तर आय केअर फाउंडेशनला असं वाटलं की आता तुम्हाला एक ॲप त्यांनी डेव्हलप करून दिलेलं आहे ज्याची तुमची चाचणी चालू आहे, बरोबर आहे की तुमचं काम तुम्ही फास्ट करू शकला पाहिजे त्या ॲपच्या माध्यमाद्वारे. मग त्या ॲप बरोबरच तुम्हाला अशी जीवन कौशल्य सुद्धा थोडीशी जर सांगितली, त्यांची उजळणी, जीवन कौशल्य तुमच्यात आहेतच, बरोबर आहे, कारण तुम्ही ऑलरेडी 35 वर्ष तर ऑलरेडी जगून झालंय. विदाऊट कौशल्य तुम्ही हे जगलेलं नाहीये, तुमच्यात आहेतच. पण त्याची उजळणी किंवा ती जास्त चांगल्या पद्धतीने वाढवता येतील का असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी हे प्रशिक्षणाचं नियोजन केलेलं आहे. आणि मग कोणीतरी प्रशिक्षण द्यायला पाहिजे म्हणून त्यांना असं वाटलं की चला मॅडमला सांगितलं तर कदाचित आपला हा उद्देश सफल होईल. तर आपण बघूयात. आता मी तर ठरवून आली आहे की तुमच्यापर्यंत छान जास्तीत जास्त कौशल्य कशी पोचतील. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की पूर्ण आपलं शरीर, मन आणि आपल्या भावना जेव्हा एकत्र येतात, ह्या तिघांमध्ये जेव्हा समन्वय असतो तेव्हाच तुम्ही छान शिकू शकता. ओके, आता मी कुणाला तरी 2 प्रश्न विचारणार आहेत. कुणाला उत्तर द्यायचं आहे हात वर करा बरं. बरं, मागच्या कोणाला तरी विचारते प्रश्न. कोणीतरी एक उभा राहा. ह्या लाईनीत मधल्या शेवटच्या ताई आहेत त्या. या 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 आत्ता या ताई आपल्याला दिसतायत सगळ्यांना, बरोबर आहे. याचा अर्थ त्या शरीराने आपल्या बरोबर आहेत. आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या मनात आत्ता काय चालू आहे. खरं खरं सांगायचं. हा, येस. सकाळी 9:30ला माझी मुलगी शाळेत जाते, ढेकळवाडीला जाते ती. तर तिला आज जरा काही कामानिमित्त सरांनाच उशिरा जायचं होतं, त्याच्यामुळे ती उशिराच जाणार 11:30 वाजता. असं वाटतंय आईने तिला बाटली भरून दिली का नाही, डबा पिशवीत ठेवलाय का नाही. मग असं की माझं मन सगळं तिच्याकडे लागलंय की ती घेऊन जाते का नीट म्हणून. बरोबर. आधी ताईंसाठी टाळ्या वाजवा, कारण त्यांनी खूप प्रामाणिकपणे उत्तर दिलं. म्हणजे असं नाही केलं की मी विचारलं आणि नाही माझं लक्ष सगळं आता प्रशिक्षणात आणि तुम्ही काय बोलताय ह्याच्याकडे आहे. तर असं खूप वेळा कमी असतं आणि आपण प्रत्येक जण माझ्या सकट, जरी मी आत्ता मोठ्यांदा तुमच्याशी बोलत असले तरी माझं स्वतःशी बोलणं चालू आहे. आता ह्या महिलांना मी पहिल्यांदाच भेटते, कसं होईल ट्रेनिंग, काय आहे. मला तर ह्यांनी 10चं टायमिंग सांगितलं होतं, आता झालेत 11. 1 तासाचा पोर्शन कव्हर करायचंय. असे अनेक विचार माझ्या मनामध्ये आहेत आता, जे तुम्हाला कळत नाहीये. पण तो सेल्फ टॉक सुरू आहे माझं स्वतःशी बोलणं चालू आहे, बरोबर आहे. तर 2 दिवस. बरं, आणखीन आता कोणाला तरी विचारूया. इकडच्या शेवटच्या ताई. हां, तुम्ही सकाळी घरातनं निघालात तेव्हा तुमच्या मनात काय होतं आणि आता इथे पोचल्यानंतर तुमच्या मनात काय आहे. सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मनात काय विचार होते आणि आता काय विचार आहेत. वेळेत पोहोचेल का नाही ट्रेनिंगसाठी, असं सकाळी उठल्या उठल्या विचार. म्हणजे कामावर त्याच्यात जायच्या गडबडीत म्हणजे बाबा आपण वेळेत पोहोचेल का. आणि आता इथं पोहोचलात तुम्ही, आता झालं म्हणजे ट्रेनिंग सुरू व्हायच्या आधी पोहोचला, तर आता काय वाटतंय. नाही काय ट्रेनिंग मध्ये आहेत त्या ट्रेनिंग मध्ये. ओके, तर आपल्याला छान शिकायचं असलं तर आपला मेंदू, म्हणजे ऍक्शन म्हणूया आपण त्याला, आपलं वर्तन ऍक्शन, त्याच्यानंतर आपले विचार
आणि आपल्या भावना, भाव जे आहेत, ह्या तिघांचं जेव्हा उत्तम समायोजन असतं तेव्हा आपण छान शिकू शकतो. ओके, हे पटतंय का सगळ्यांना? मग 2 दिवस आपण असा संकल्प करूया की जे काही मी बोलेन आणि तुम्ही बोलाल त्यावेळी आपल्या ह्या 3 गोष्टींचं एकत्रीकरण असलं पाहिजे. ओके, पटलंय सगळ्यांना? मग आता सगळ्यांच्या भावना, मन आणि मेंदू हे तिन्ही एकत्र आहेत. तर तिन्ही एकत्र असतील तरच छान होणार आहे. ॲट टाइम्स ते भरकटणार आहे आपलं मन. ओके, पण प्रयत्न करायचा की इथे आपल्याला यायचं आहे. ओके, आता ह्याच्या पुढे आपण सुरू करूया. सुरुवातीला आपण काय बघणार आहोत, एक कौशल्य जे तुम्हाला सारखं, तुम्ही जो काही जॉब करता, कारण तुम्ही आरोग्यविषयक काम करता आणि सतत तुमचं गावातल्या मातांबरोबर संभाषण असतं. आणि फक्त गावातल्या मातांशी संबंध असतो असं नाही, तर ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, गावातले सगळे लोक असतील, आरोग्याशी संबंधित जे जे काही काम करावं तुम्हाला लागतं, जो ज्याच्या शासनाने तुम्हाला ठरवून दिलाय ते सगळं तुम्हाला करावं लागतं. तर ते करताना तुमचं संवाद कौशल्य आणि समुपदेशन कौशल्य, बरोबर आहे, काउन्सेलिंग स्किल्स, इंग्लिश आपल्याला पटकन कळतं, काउन्सेलिंग म्हणलं की कळतं, तर त्याला आपण समुपदेशन कौशल्य असं म्हणतो. तर हे संवाद आणि समुपदेशन कौशल्य याच्याबद्दल थोडी अधिकची माहिती आपण घेणार आहोत. ओके, आणि त्याच्यामध्ये अधिक चांगला, जेवढा तुमचा अधिक चांगला संवाद तेवढी तुमची लोकांवर छाप पडणार आहे, बरोबर आहे. आणि तेवढं तुमचं जेवढं प्रभावी बोलणं असेल तेवढं तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर, म्हणजे एखाद्याला तुम्ही सांगताय ते पटलं पाहिजे, बरोबर आहे. तर तुमचं बोलणं त्याला कन्व्हिन्सिंगली वाटलं, विश्वासार्ह वाटलं, तर मग ते म्हणतील नाही आशाताईंनी सांगितलंय, हां मी ह्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायलाच पाहिजेत, बरोबर आहे. असं सगळं त्याच्यामध्ये असतं. म्हणून आज आपण आता पहिल्याच जेवण होईपर्यंत संवाद कौशल्य आणि समुपदेशन कौशल्य ह्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि जास्तीत जास्त तुमचा सहभाग मला अपेक्षित आहे. ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे, सगळ्यांना नोटपॅड मिळालंय का? हां, नाही, कुणाला मिळालं नाही त्यांनी इथे येऊन घ्या. आता माझा पुढचा प्रश्न आहे, सारखे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, हा, नाहीतर नुसती श्रवण भक्ती, मॅडम बोलतायत आणि आपण बसलोय. तर मला असं वाटतंय की मी 90% छान पद्धतीनं समजावलं आहे समोरच्याला, तरी सुद्धा समोरच्यावर काहीही कधी कधी परिणाम होत नाही. आहे तिथं आहे, मग तुम्ही सॅनिटेशनचं सांगा, लसीकरणाचं सांगा, नाहीतर आणि काय सांगा, आहे तिथं ते कुटुंब असतं, बरोबर आहे. तर आपल्याला हे परत परत सांगावं लागतं, तर आउटपुट आपलं काय आहे, 0 आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यांना इनपुट सेम होतं का? इनपुट म्हणजे काय, सगळ्यांना सेमच सांगितलं होतं. मग सगळ्यांची चित्र, आता शेजारच्यांची बघा, तुमच्यासारखं चित्र यांनी काढलं का? म्हणजे आउटपुट वेगळं आहे, इनपुट एकच आहे, पण बाहेर पडलेलं सगळं वेगळं आहे. म्हणजे आत जे प्रोसेसिंग युनिट आहे ते प्रत्येकाचं प्रोसेसिंग युनिट काय आहे, वेगवेगळं आहे, बरोबर आहे. तुम्ही आता पहिल्यांदा त्यांना काय वाटलं, त्या बाळाचं काहीतरी सांगत होत्या, म्हणजे त्यांना असं वाटत होतं काहीतरी प्रतिकात्मक ते चित्र आहे असं त्यांना वाटलं, मग मला सांगावं लागलं. ओके, आता हा झाला पहिली गोष्ट की आपल्याला जेव्हा छान वाटतं, सांगितलंय 100% किंवा 90%, तेव्हा समोरच्याला कदाचित काहीही समजलेलं नसतं. आता तुमच्या हावभावावरनं मला हे समजत होतं की तुम्हाला त्या काय म्हणतात हे व्यवस्थित कळत नव्हतं, बरोबर आहे. बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर ते भाव होते, पण मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी त्यांना प्रश्न विचारले? मी तुम्हाला असं म्हणलं होतं का की तुम्ही एकही प्रश्न विचारायचा नाही, असं सांगितलं होतं का काही मी? मग तरी तुम्हाला जर समजत नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे, बऱ्याचदा तुमच्या ANM किंवा BDO किंवा अजून कोणी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, नॅशनल कोऑर्डिनेटर येतात आणि काहीतरी मोठं मोठं बोलून जातात. ते सगळंच तुम्हाला समजतं असं नाही,
पण तरीही आपल्या भिडस्त स्वभावामुळं किंवा कुठं विचारायचं, जाऊ दे की पुन्हा बघूयात, असं चालढकल करत आपण त्या गोष्टी क्लॅरिफाय करून घेऊ शकत नाही, घेत नाही. तुमच्या मासिक मीटिंग असतात, 15 दिवसांनी मीटिंग असतात, त्यामध्ये हे विचारणं फार महत्त्वाचं असतं. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे संवाद कौशल्याचे असे वेगवेगळे पैलू आहेत जे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि संवादाच्या पुढे जाऊन मग समुपदेशन कौशल्य. तर आता सुरुवातीला आपण थोडंसं, आता हा एक्झरसाइजमुळे मला वाटतं तुम्ही विसरणार नाही काय काय झालं आज, गडबड गडबड, बरोबर आहे. आणि मी असं म्हटलं की त्या ताईंचा काहीच दोष नाही, काहीच दोष नाही म्हणजे बऱ्याचदा आपल्या सगळ्यांचं पण असंच झालं असतं, थोडंफार कमी अधिक 1-2% लोकांचं बरोबर आलं असतं वगैरे, पण इन जनरल काय झालं असतं, असंच झालं असतं. म्हणून आपण आता संवादाची हे कुठे आहे ग, आपला असा प्रयत्न आहे की जेव्हा तुम्ही फील्डवर जाल तेव्हा ह्या दिशेनं तुम्ही विचार करायला सुरुवात कराल की आत्ताची ट्रेनिंगला आलात त्यावेळेचं तुमचं संवाद आणि समुपदेशन कौशल्य, आणि उद्या जेव्हा परत जाल तेव्हा निदान तिन्हीपैकी एका गोष्टीत, तिन्हीपैकी म्हणजे काय, कुठलंही प्रशिक्षण जेव्हा आपण आयोजित करतो तेव्हा 3 पैकी एकतर गोष्ट होणं त्या पार्टिसिपंटमध्ये, प्रशिक्षणार्थींनी शिकणं आवश्यक असतं. कोणतं? तर शिक्षण जेव्हा आपण ट्रेनिंग म्हणतो तेव्हा नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड असे त्याचे 3 भाग आहेत. नॉलेज म्हणजे काय, ज्ञान, स्किल म्हणजे काय, कौशल्य, आणि ॲटिट्यूड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. ओके, म्हणजे आता आपल्याला कळलं संवाद कौशल्य आहे असं वाटतंय, बऱ्याच जणांनी हात वर केला होता, पण आता आपल्याला कदाचित लक्षात आलं, म्हणजे हे नॉलेज आपल्याला मिळालं की आपल्याला जरी असं वाटत असलं की मी उत्तम संवाद, आता मला पण वाटतं की मी उत्तम संवाद साधते, पण असं कोणीतरी असणारच आहे की काय बोअर लावलंय आता, कधी एकदा संपते, असं पण असू शकतं. नॉट नेसेसरी सगळ्यांना ते आवडेल, बरोबर आहे. तर संवाद कौशल्य वाढवू शकतो आपण, त्याच्याबद्दलची काही थेरी आहे ती माहिती पाहिजे, आणि मग तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर म्हणून जेव्हा उद्या तुम्ही परत जाल तेव्हा तुमचं ज्ञान, कौशल्य किंवा दृष्टिकोनात निदान तिन्हीपैकी एकात तरी फरक काहीतरी पडणं अपेक्षित आहे. तर मग ह्यांनी जो काही प्रयत्न चालू केलेला आहे की आज तुम्हाला 2 दिवस फील्डमधनं नेहमीचं काम सोडून तुम्हाला बोलवलं इथे, बरोबर आहे, तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि एवढं मला बोलवलंय तर मी सांगते, तर मला पण असं वाटलं पाहिजे की ओके ह्यांनी काहीतरी आत्मसात केलेलं आहे. तो आपण पुढे जाऊया थोडं. इथे आता इंग्लिशमध्ये लिहिले, मी ते वाचून दाखवते. सगळ्या काही पीपीटी मला मराठी करणं शक्य नाही झालं, पण तुम्हाला ज्यांना वाचता येतंय, ती मुलगी आहे आणि तिच्या हातात काहीतरी तिनं काढलेलं आहे. ती काय म्हणते, डॅडी लुक व्हॉट आय मेड, मी काय बनवून आणले बाबा बघा, असं ती म्हणते. तर ती आई आहे का बाबा आहेत, जे कोणी आहेत, कीप ऑन टॉकिंग, आय एम लिसनिंग. ते म्हणतात हां बोलत राहा, मी ऐकतोय. तुम्हाला वाटतं का की ते ऐकतायत म्हणून? ती दाखवते काहीतरी, तिनं बनवलेलं दाखवायला आणलंय, एखादं चित्र दाखवायला आणलंय, आणि ते म्हणतात बोल. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा फील्डवरनं घरी जाता तुमची पण परिस्थिती अशीच असते, बरोबर आहे. मुलांना खूप बोलायचं असतं, पतीला काहीतरी सांगायचं असतं, आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलेलं असतं. कधी एकदा स्वयंपाकात जातोय आणि काम पूर्ण करतोय, बरोबर आहे. आपण पण असंच म्हणतो, पोळ्या लाटतात, हां बोला काय आहे, पण ते अटेन्शन कदाचित लक्षात असतं. तर अशी समोरच्याची काय गरज आहे हे लक्षात घेऊन संवाद साधणं हे फार महत्त्वाचं असतं. आता संवाद म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. आता इथं काहीतरी 2 वाक्य लिहिलेली आहेत, पण ते सोडून अजून कुणाला सांगायचं आहे का? मी इथं लिहिलंय, एका व्यक्तीकडून अन्य व्यक्तीकडे माहिती, कल्पना, दृष्टिकोन इत्यादी देवाणघेवाणीची कला असं म्हटले. पण हे सोडून आणखीन तुम्हाला काही सांगायचंय का की संवाद म्हणजे काय असं सांगायचंय का कुणाला? तुमच्या मनाने आतापर्यंत तुम्हाला जे कळलंय ते संवाद म्हणजे काय? एकमेकांसंग ज्यावेळेस बोलतात ना त्यावेळेस जो माणूस समोरचा सांगतोय ते समजून घेणं पण त्याच्यामध्ये एक गरजेचं आहे की ते काय सांगतात येत नेमकं. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या संवादाचा तो एक पैलू आहे की ते समजून घेणं. आणि मग मला हे सांगा की संवाद असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त
बडबड बडबड तोंडाने बोलणं अपेक्षित आहे का? सगळ्यांना पटतंय? फक्त म्हणजे मगाशी मी त्या ताईंना सांगितलं की तुम्ही फक्त शब्द वापरायचे असं म्हटलं, नाहीतर मग त्यांनी ते स्तंभ काढा, मग त्यांनी एकदमच तो आडवा असा स्तंभ सांगितला. आधी एक त्या विसरल्या, एल सारखा आधी स्तंभ होते आणि मग उभी लाईन होत्या, ते विसरल्या. म्हणजे आपण बऱ्याचदा सजगपणे काही गोष्टी करत नाहीत आणि बऱ्याचदा असं होतं, म्हणजे ते क्यूज आपल्याला अवेलेबल असतात, ती माहिती आपल्याला अवेलेबल असते, पण त्याचा वापर आपण नीट करता येत नाही आणि त्यामुळे संवाद आपला मार खातो. लक्षात आलं तुमच्या की आपल्याला अवेलेबल होतं चित्र. त्यांना मी दोनदा विचारलं, मी ताईंना नीट बघितलं ना, मला वाटतंय मी बघितलेलं आहे, पण ते रजिस्टर डोक्यात प्रोसेसिंग त्याचं झालं नाहीये, ती लाईनच मी विसरून गेलेले आहे. ओके, सो असं होत असतं. तर संवाद म्हणजे काय आहे? एक अर्थपूर्ण प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे एकमेकांच्या मधली. आता संवादाचं मूल तत्व काय आहे असं थोडंसं बघूया. म्हणजे संवाद असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात तर बघूया. ही एक व्यक्तिगत प्रक्रिया आहे, कारण तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, बरोबर आहे. आणि तुम्ही जसे इन्व्हॉल्व असतात, तुम्ही कुणाशी तरी बोलत असता, म्हणजे किमान आणखीन एक व्यक्ती तरी त्याच्यामध्ये जनरली इन्व्हॉल्व असते. सेल्फ टॉक जनरली त्याच्यामध्ये आपण घ्यायला नको, आपण स्वतःबद्दल बोलणार आहोत नंतरच्या सेशनमध्ये, तेव्हा आपण त्याच्यामध्ये बोलूया. संवाद जेव्हा आपण करत असतो तेव्हा समोरच्या मध्ये काहीतरी बदल घडून येत असतो. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी त्या ताई बोलत होत्या आणि त्या बोलत होत्या त्यानुसार तुमच्यात काहीतरी बदल, म्हणजे तिथे ऍक्टिव्हिटी करत होता, बरोबर आहे. आता मी समजा बोलता बोलता दोनदा खोकायला लागले, तर कदाचित तुमच्यातलं कोणीतरी उठून म्हणेल की मॅडम पाणी प्या ना, बरोबर आहे. म्हणजे मी बोलताना मी काहीतरी एक प्रतिक्रिया, म्हणजे मी काहीतरी बोलले आणि त्याचा प्रतिसाद म्हणून तुम्ही काहीतरी सांगितलं, तुमच्या वर्तनात बदल झाला, किंवा एखादी उठून पाणी सुद्धा आणून देईल, असं जे काही आहे. सो वर्तनात, बिहेवियर मध्ये बऱ्याचदा जेव्हा संवाद घडतो तेव्हा वर्तनात काहीतरी बदल अपेक्षित असतो. बऱ्याचदा इतरांवर काहीतरी त्याचा प्रभाव टाकायचा असतो. समजा तुम्ही आता आशाताई म्हणून काम करता आहात, तर तुम्हाला जे काम शासनाने ठरवून दिलेलं आहे ते तुम्हाला इतरांच्या बरोबर समजून सांगायचं आहे. हे पीपीटी तुम्ही त्यांना नंतर शेअर करा, म्हणजे तुम्हाला अगदी लिहायचा कंटाळा आला असला तर नंतर वाचावं असं वाटलं तर तुम्ही वाचू शकता. ओके. आणि बऱ्याचदा लोकांना प्रेरणा देण्यासाठी, बरोबर आहे, म्हणजे आपण एखादं छान भाषण ऐकतो किंवा एखादी छान कविता ऐकतो आपण आणि एकदम आपल्याला मोटिवेट होऊन जातो, प्रेरणा मिळते आपल्याला आणि मग उत्साहाने आपण काम करायला लागतो, बरोबर आहे. तर संवाद हे कशासाठी? इतरांना प्रेरित करण्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा ते वापरतो. आता आपण संवाद का साधतो? थांबा, आता मी पुढचं सांगत नाही, तुमच्याकडून उत्तर घेऊया आणि मग तिथे काय काय लिहिलंय बघूया. संवाद कशा कशासाठी साधतो आपण? काही वेळा आपण आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण मागू शकतो संवादातून कोणाशी. म्हणजे अडचणींवर मात करण्यासाठी, मला काहीतरी अडचण आली आहे आणि मदत मागण्यासाठी आपण संवाद साधतो. व्हेरी गुड. किंवा एखादी नवीन माहिती आपल्याला कळाली तर आपण ती दुसऱ्यांना पण कळावी, त्यासाठी पण त्यांना सांगू शकतो. म्हणजे माहितीची देवाणघेवाण तुम्हाला करायची असेल तर संवाद हे एक उत्तम साधन आहे. आणखीन कोणाला सांगायचंय? येस, अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा आपण इतरांना फसवत असतो आणि गोडगोड बोलत असतो, बरोबर आहे. आता यांनी बोलवलंच आहे तर मॅडमना म्हणून टाकूया, छान चाललंय, बरोबर आहे, पण चेहऱ्यावरनं तसं काही दिसत नाहीये. सो फसवण्यासाठी सुद्धा आपण संवाद साधत असतो किंवा शब्द किंवा अन्य गोष्टी, आपले हावभाव हे आपण वापरत असतो. आणखीन चला, जे न बोललेले आहेत त्यांनी बोलायचं. न बोललेले संवाद कशासाठी साधतो आपण? अजून कोणती कारण आहेत? आपला हेतू साध्य करण्यासाठी, आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आपल्याला काहीतरी मनात हेतू आहे, म्हणजे समजा तुमचंच उदाहरण घेतलं तर तुम्हाला शासनाने काही निकष सांगितलेले आहेत, ते काम करायचं आहे. तुमचा हेतू साध्य करण्यासाठी किंवा काय म्हणालात? आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही संवाद साधतो आपण, बरोबर, व्हेरी करेक्ट. आणखीन? येस, आनंद व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण संवाद, म्हणजे शब्दांचा किंवा हावभावांचा
असा दुःख येणार. मग आपण असं म्हणूया की भावना व्यक्त करण्यासाठी संवादाचा उपयोग करतात. येस, सुख दुःख एकमेकींना शेअर करण्यासाठी. शेअरिंग हे पण महत्वाचं आहे. म्हणजे एकतर आता म्हटलं तसं की आपल्या मनात काय काय आहे हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी, बरोबर आहे. आता मगाशी इथे एक ताई म्हणाल्या भूक लागली ग, खाऊन आले नाही म्हणून त्यांनी डबा उघडून वगैरे छानपैकी खाऊन घेतलं, बरोबर आहे. तर असं होत असतं. मी छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करत असते. वर्गाची शिस्त पण मला महत्वाची आहे बरं का. सो ते महत्वाचं आहे. पण शेअरिंग हे फार महत्वाचं आहे इथे. म्हणजे त्यांनी एकट्याने डबा नाही खाल्ला. आणि मला लक्षात आलं, असं चित्र डोळ्यासमोर आणला की सगळं घरातलं आवरून कसं बसं करत ते आता इथे पोचल्यात. आता जरा निवांत बसून आपल्याला खाणं महत्वाचं आहे. ओके, आता इथं तुम्ही सांगितलेली सगळी उत्तरं आहेत की नाही बघा. माहिती मिळवण्यासाठी, प्रेरित, फसवण्यासाठी, स्तुती, सगळं आहे. सेल्समन, विक्री करायचं असतं त्यांना प्रोडक्ट, त्यामुळे ते बोलतात, बरोबर आहे. क्षमा मागणे हे पण आहे. स्वागत, अब्यूज, शिव्या देण्यासाठी, बरोबर आहे ना. अगदी बरोबर आहे. राग आलाय, शिव्या द्यायच्यात. व्यक्त कसं होणार, तर शिव्यांच्या माध्यमातनं आपण व्यक्त होतो. उत्तेजन देण्यासाठी, आभार मानण्यासाठी, विचार विनिमय आणि समजावून सांग, असे वेगवेगळे. ही लिस्ट तुम्ही अजून सुद्धा वाढवू शकता. सो हे खूप महत्वाचं आहे. आता इथे पुढची स्लाइड फार महत्वाची आहे. तुम्ही एकंदरीत जो संवाद आपण साधतो त्यामध्ये, म्हणजे आपण जो अख्खा आपल्या दिवसातला जो वेळ वापरतो त्यातला 70% भाग हा परस्परांशी संवादासाठी आपण वापरतो. मान्य आहे का? तुम्ही सकाळी उठल्यापासून सगळे तुमचे क्षण कालच्या दिवसातले डोळ्यासमोर आणा. कदाचित 70%पेक्षा पण जास्त वेळ तुम्ही इतरांशी काहीतरी सतत बोलत होतात. आणि वेळ राहिला तर स्वतःशी बोलत होतात. त्याच्याबद्दल सगळं दिवसभर बोलतच गेलो, बरोबर. आणि कम्युनिकेशन जे आहे, आपण जे संवाद साधतो त्याचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वाचनाच्या माध्यमातून आपण काहीतरी संवाद साधत असतो. आणि यांनी आता II केअर फाउंडेशननी तुम्हाला ॲप कशासाठी दिले, त्याच्यामध्ये तुमची आशा डायरीचा पण एक मुद्दा आहे. त्या डायरीतले सगळे मुद्दे, म्हणजे एक माहिती तुम्ही भरली की तुम्हाला ते सगळे अहवाल जनरेट होणार आहे. आता ते शिकेपर्यंत तुम्हाला त्रास होणार आहे. कुणाला तरी वाटेल कशाला, त्यापेक्षा हातानं लिहिलेलं बरं आहे की, बरोबर आहे ना. हे कुठं कुठं. पण जसजसं तुम्ही वापर करायला लागाल, जसं कॉम्प्युटर पहिल्यांदा आले तेव्हा पण आपल्याला नकोच वाटत होतं, बरोबर आहे. पण आपल्याला लक्षात आलं की त्याचा किती उपयोग होतोय. किंवा पूर्वी आपण बँकांसाठी पैसे काढायचे असले तर लाईनीत आपण अगदी फॉर्म भरून त्या लाईनीत उभा राहायचा, बरोबर आहे. आता तुमची सोय केली, ATM सगळीकडे आले. आता ATM मध्ये 2 माणसं असली तरी आपल्याला सहन होत नाही, बरोबर आहे. तर सारखं आपलं कंप्लेनिंग सुद्धा असतं. सो हे खूप महत्वाचं आहे. आणि 45% आपण ऐकण्यात आपला दिवस जातो. आता पुढचं पटतंय का बघा तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये जे लिहिलेलं आहे. आपण जे सगळं इतरांशी संवाद साधतो त्यातला 70% आवर कम्युनिकेशन एफर्ट्स, म्हणजे आपण जो संवाद साधतो, बऱ्याचदा असं होतं की संवाद साधताना गैरसमज निर्माण होतो. तुम्हाला अनुभव आहे का असा? कोण एखादा उदाहरण देऊ शकेल का मला? थांबा, जे बोललेत ते सोडून बोलायचं. की तुम्ही बोललात आणि काहीतरी गैरसमज निर्माण झाला, असा एखादा स्वतःच्या आयुष्यातला प्रसंग सांगा. जास्त दूरची गोष्ट नाहीये. 4 ते 5 दिवस उलटून गेलेत. आपला आषाढी होता आमचा, आणि आषाढीमध्ये आम्ही गेल्या वेळेस ट्रेनिंग आपले शारदानगरला झाले होते, त्यावेळेस आम्ही फोटो काढलेले होते. पण मात्र त्या ट्रेनिंगला आमच्या मॅडम नव्हत्या त्या दिवशी. आम्ही ऑल आशांनी तिथं ट्रेनिंग अटेंड करत करत थोडीफार लंच ब्रेकमध्ये दंगामस्ती केलेली होती, थोडेसे फोटो काढलेले होते. आणि आम्ही सगळ्यांनी आषाढीच्या दिवशी सगळ्यांनी स्टेटस ठेवलं, हॅप्पी आषाढी, हॅप्पी आषाढी, हॅप्पी आषाढी. ते झालं दिवसभर, सकाळी म्हणजे पहाटेपासून संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत झालं. ग्रुपवरती पण विश केलं. पण आमच्याकडून सगळ्या आशांकडून एक चूक काय झाली माहिती आहे का, सगळ्यांनी स्टेटस ठेवले आणि प्रत्येक वेळेस काय होतं, कोणाचा वाढदिवस असू द्या काही असेल तरी पहिल्यांदा आम्ही विश
म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे म्हणजे जो तो आपापला काढले आता हिने माझ्यासोबत तिचा बड्डे पण जे ते आपापला तिच्यासोबत जर माझा फोटो असेल तर आम्ही सगळे ठेवतो असं प्रत्येकाचं. मग ह्यावेळेस आमच्याकडून चूक काय झाली माहिती आहे का आषाढ्या म्हणजे फक्त आशा नाही तर त्याच्यासोबत आमच्या वरिष्ठ अधिकारी आमच्या गटप्रवर्तक मॅडम पण पाहिजे होत्या. तर आम्ही काय केलं आषाढे असं करत सगळ्यांनी फक्त आमच्याच सगळ्यांचे फोटो ठेवले. मॅडमचा फोटो कोणी ठेवलाच नाही. मग ते सगळ्यांचं स्टेटस बघून झालं संध्याकाळी 5 पर्यंत सेलिब्रेशन झालं. सगळ्यांनी प्रत्येकाला असं हे केलं आदराने रिस्पेक्ट दिली प्रत्येकांना विश केलं. मॅडमला पण विश केलं आम्ही ग्रुपवरती की हॅप्पी आषाढी. पण त्या ग्रुपवरती कोणी म्हटलंच नाही की आषाढी बरोबर गटप्रवर्तकांचा पण दिवस असतो तो असं कोणी म्हटलंच नाही. मग नंतर सगळं मॅडम पण सकाळपासून काहीच म्हणलं नाही विश केलं आशांना पण मॅडमला कोणीच विश केलं नाही. झालं 5-6 वाजल्या मॅडम परत संध्याकाळी 6 वाजता म्हटल्या की मला कोणी विशच केलं नाही मी नाही काही आषाढीमध्ये मोडत किंवा मी आशामध्ये येत नाही का किंवा मी तुमची वरिष्ठ आहे म्हणून ती वरते लेवलवरती असं का प्रत्येक वेळेस तुम्ही आपण बड्डे असू द्या इतर काही कार्यक्रम असेल तरी आपण हे करतो. आणि हा आषाढीमधला हा मेन दिवस असतो की ज्या दिवशी स्थापना झाली आशेची त्याच्यामुळे तर त्याच दिवशी म्हणजे स्पेशल दिवशी तुम्ही मला विसरताय आणि बाकीच्या दिवशी धरताय असं मॅडमचं म्हणणं आलं. तर मग यातून गैरसमज काय झाला आमच्या कोणाच्याही मनात त्या दिवशी काय नव्हतं. आम्ही आशांनी त्या दिवशी ट्रेनिंगला आल्यानंतर फोटो काढलेले पण गैरसमज काय झाला की मॅडमला वाटलं की जाणून बुजून मी त्यांना म्हणजे असे कामासाठी चिडचिड किंवा थोडंफार जबरदस्ती किंवा ते झालंच पाहिजे असं करूनच घेते म्हणूनच मला जाणून बुजून मुली बाजूला सारतात काय असं झालं आमच्या म्हणजे मॅडमला तसं वाटलं. तसं काही हेतू नव्हता मॅडमला आणि सगळ्या आशांच्या वतीने आज सॉरी पण म्हणते मी मॅडमला. झालं यावरती डिस्कस पण झाला व्हिडिओ कॉल झाला व्हॉइस कॉल झाला प्रत्येकाने प्रत्येकाच्या म्हणजे लेवलवरती सॉरी पण म्हटले असेल पण अजून पण एकदा म्हणते सगळ्यांच्या समोर म्हणते सॉरी. आणि हे असं म्हणजे कळत न कळत चालू रिअल लाईफ मध्ये आमच्याकडून म्हणजे असं अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की एक छोटासा प्रसंग आहे म्हटलं तर छोटा म्हटलं तर त्या व्यक्तीसाठी कदाचित तो मोठा झाला बरोबर आहे. तर असं आपण पुढे आंतरव्यक्ती संबंध इंटरपर्सनल रिलेशन बघणार आहोत. तर अशा वेळी म्हणून आपलं बोलणं आपलं समोरच्यापर्यंत तसंच्या तसं पोचतंय का हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातूनही आता ताईंनी सांगितलं तसं गैरसमज झाला तरी पुन्हा संवाद हेच माध्यम आहे तो गैरसमज दूर करायला. पण असं आपल्याला बऱ्याचदा करावं लागतं. आपल्या घरामध्ये दिवसभरात अनेकदा असे गैरसमज निर्माण होतात कामावर होतात वरिष्ठांशी कनिष्ठांशी लोकांशी. ओके सो आपण जर संवाद कौशल्य आपली चांगली अधिकाधिक रिफाईन करत गेलो तर शक्यता आहे की असं गैरसमजांचं प्रमाण आपल्याला कमी करता येतंय का असा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. बऱ्याचदा एकतर गैरसमज चुकीच्या अर्थानं घेतले जातात बरोबर आहे. आपण म्हणालेलं असं किती छान आहे असं म्हणतात असं आपण चांगल्या ह्याने म्हटलेलं आहे तर समोरच्याला वाटतं जरा उपरोधिकच त्या बोललेल्या आहेत किती छान आहे असं त्यांना उपरोधाने म्हटलं म्हणजे आपण खरंच मनापासून छान झालेलं आहे असं किंवा वा तुझ्या मुलाचा पहिला नंबर आला का असं आपण म्हणतो. पण आपल्या मुलाला कमी मार्क पडले असले तर त्याला वाटतं की उपरोधाने म्हणतो कसे काय तुमच्या मुलाला कसे काय मार्क पडले असं आपण म्हणतो का. सो चुकीच्या अर्थानं घेतले जातात पूर्णतः नाकारले जातात बरोबर आहे. म्हणजे कधी कधी आपण काहीतरी बोलतो आहे ते लोक ऍक्सेप्टच करत नाहीत की नाही हे असं होऊच शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप पूर्वग्रह दूषित असतो. म्हणजे तुमच्याकडे बघा म्हणजे जनरली आता मी हा अनुभव घेतलेला आहे की जेव्हा आमच्या बदल्या व्हायच्या बरोबर आहे तर आपली बदली झाली हे कळल्यानंतर आपण त्या जागेवर पोचायच्या आधी आपली कीर्ती पोचलेली असते. त्यामुळे मॅडम कडक आहेत रागवतात चिडतात असं जर त्यांना कळलं असेल तर तो पूर्वग्रह दूषित म्हणजे मी कितीही प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते समोरच्याला स्मितात आहे ना चिडतातच असा एक आपल्यावर धब्बा लागून जातो बरोबर आहे. तर म्हणजे तुम्ही नाकारले जाता. येस तुम्हाला काही सांगायचं. गावामध्ये काम करत असताना माझं गाव लिमटेक आहे तर असे अनुभव आलेत की ज्या आता आजी आहेत किंवा आजोबा आहेत वयश्री योजना 3000 रुपये जमा झालेले काहींचे झालेत काहींचे नाही. मग त्यांचं म्हणणं असं आहे की तू नक्की दिलेत का
तिथपर्यंत पोहोचवलेत का, नक्की वरून आलेत का, असे एवढे प्रश्न करतात आणि कुठेही दिसू देत पहिलं विचारतात. बरं आता आम्ही तरी काय करणार, तुमचं तिथपर्यंत आपण पोहोचलं, पण ते मानायला तयार ना करतात, ती गोष्ट ना करतात. पण आम्ही अंतःकरणापासून आम्ही त्यांना व्यवस्थित सांगत असतो की आजी तसं नाही आहे, ती प्रोसेस झाल्यानंतर ती वरून येणार, तुमचे ते पैसे बुडणार नाहीत. पण त्यांना ते बोलावं लागतं तरी पण विचारणार. मग आता सांग मला किती दिवसात भेटेल, आता मी कसे सांगू, ते म्हणजे तूच सांग. मी लाव तुमचं खातं आहे, तुम्ही खात्यावर जाऊन चेक करायचं, आल्यानंतर जर मला कळलं तर नक्कीच मी सांगणारच तुम्हाला. पण असं त्यांना किती मनापासून सांगितलं त्यांना खरं वाटत नाही. म्हणजे आपण जी माहिती योग्य देतोय पण त्यांना वाटतं बाबा नक्की स्वीकार भावच नाही आहे तो. बरोबर आहे. हे मी तुम्हाला का सांगते, कारण हे जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा उजळणी कराल तेव्हा म्हणजे कदाचित आत्ता सुद्धा ताईंना ते सांगताना कुठेतरी वाईट वाटतंय. बरोबर आहे ना. ते आता एक क्षणभर अशा त्या ह्याच्यात जाऊन आल्या की अरे म्हणजे मी इतकं मनापासून सांगते. आपण भावनाशील होतो. बरोबर आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे बऱ्याचदा पुढच्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि समोरचा ते ऍक्सेप्ट करत नसतो, स्वीकारत नसतो, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. बरोबर आहे. संवाद साधताना आपल्या भावनांचं नियंत्रण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी मी थोडंसं सांगते आहे. नावडतं ठरतं. बरोबर आहे. काही सांगितलं तरी आपल्याला बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनात राग असतो, त्यानं कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलं तरी आपण नाही, आपल्याला ते आवडतच नाही. म्हणजे जनरली आता घरामध्ये मुलांचं बघितलं तर आईचं जास्त त्यांच्याशी कम्युनिकेशन असतं. बरोबर आहे. आणि बाबांनी कधीतरी रागवलेलं असतं, पण ते कदाचित शिस्त लागण्याच्या अनुषंगानं त्यांनी रागवलेलं असतं. पण त्यांना जर त्या क्षणी मुलाच्या मनात किंवा मुलीच्या मनात राग असला तर नेहमी बाबा ना नाही, मी नाही ऐकणार किंवा नको असं म्हणतात. बरोबर आहे. सो नाकारलं जातं आणि विपर्यास केला जातो. म्हणजे ऐकलं एक आणि सांगितलं दुसरंच. बरोबर आहे. संवाद कौशल्य साधताना स्वतःचं मूळ काय आहे हे पण खूप महत्वाचं आहे. आता पुढे जाऊ द्या. संवादातले अडथळे काय काय आहेत आता मी पुढे दाखवत नाही, तुम्ही सांगा, तुमच्याकडनं उत्तर आल्यावर पुढे जाऊया. संवाद आपण जेव्हा साधतो कशा कशामुळे अडथळे येतात, निर्माण होतात असं वाटतं तुम्हाला? येस. हा म्हणजे कदाचित ताईंना असं म्हणायचं की आपण एका पातळीवर नाही आहोत, त्यामुळे त्याला समजत नाही आपण काय बोलतोय ते. आणखीन येस. बरोबर, त्यांना माईक द्या. हा हा म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो, ताई म्हणाल्या तसं, तो वेगळ्याच भावनेत असतो त्यावेळी, आणि त्यावेळी त्यामुळं आपण काय बोलतो आहे हे त्याला समजत नाही. म्हणजे त्याची मनस्थिती त्यावेळी तशी नसते, त्यामुळं ऍक्सेप्ट करत नसतो. म्हणजे जसं रिझल्ट लागलाय आणि समजा माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना कमी मार्क पडलेले आहेत आणि दुसरा पेढे द्यायला माझ्याकडे आलेला आहे, तर त्याला शाबासकी देण्याचं सुद्धा भान मला राहत नाही. वैषम्य वाटतं की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आले तर आमच्या मुलांना कमी पडलं. ते उत्स्फूर्तपणे त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी आलेले असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. हे पटतंय सगळ्यांना? लहान मुलं त्यावेळेस मोबाईल घेऊन गेम खेळत असतं आणि अचानक जर आईने मोबाईल काढून घेतला तर त्या मुलाचे तीव्र राग असतो ना, इतका निर्माण झालेला असतो ना, ते विचारूच नका. त्यावेळेस म्हणजे एवढं अडथळे निर्माण होतात ते मोबाईल मध्ये. बघा, ही सगळी कारणं पटतायत का बघा तुम्हाला. पहिलं म्हणजे गोंगाट. गोंगाट दोन प्रकारचा. एक आपल्या मनातलं गोंगाट, अंतर्मनात इतकं काहीतरी वेगवेगळं चाललेलं आहे की आपल्याला समोरचं काही कळतच नाहीये. किंवा फिजिकली सुद्धा गोंगाट. आता आपण बसलोय आणि तिथे बांधकामाचं काहीतरी ठक 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 चाललं तर तुमचं निम्म लक्ष तिकडे ठकठक आवाजाकडे, किंवा बँड चाललेला आहे, वरात चाललेली आहे, तर आपल्याला ऐकायला येणार नाही. सो इथे फिजिकली गोंगाट निर्माण झालाय, त्यामुळे संवादात अडथळा आलेला आहे. चुकीचं माध्यम, इनअप्रोप्रिएट मीडियम म्हणजे काय तुम्हाला आठवतंय का? मला आठवतंय, अशी एक जोक आला होता. आपल्याला माहितीये सगळ्यांना, मंत्रालयाला आग लागली होती माहितीये, आणि त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स आपलं जळून गेलं. तर त्यावेळी असा एक जोक सांगितला गेला होता, किंवा ते प्रत्यक्षात घडलं होतं
की आग लागलेली आहे आणि आग लागलेली दिसतेय, तर तो माणूस मेलवरनं दुसऱ्या सेक्शनला कळवतोय आग लागली. आता तो मेल कधी बघणार आणि पाहणार कधी, बरोबर आहे? म्हणजे आता समजा मी तुमच्याशी बोलायला उभी आहे आणि अचानकपणे तुम्हाला फॅन खाली येताना दिसतोय, तर तुम्ही लिहून कळवणार का मॅडम? पटकन उठून मला बाजूला ओढाल तुम्ही, बरोबर आहे? सो माझ्याशी कम्युनिकेट करताना मला ओढणं गरजेचं आहे त्यावेळी, नाहीतर माझं काय होईल सांगता येत नाही. सो चुकीचं माध्यम निवडलं, बरोबर आहे? किंवा आपण लहान मुलांना शिकवत असलो, लहान मुलं कशी शिकतात तुम्हाला जनरली माहिती आहे, त्यांना चित्राच्या माध्यमातून शिकायला जास्त आवडतं. तर तुम्ही जर लहान मुलांना सांगत असला, तुम्ही नवजात बालकं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर बरेच वर्षभर होईपर्यंत त्यांचा संवाद तुमचा चाललेला असतो, तर त्यांना एखादा तुम्ही चार्ट गव्हर्नमेंटनी दिलेला किंवा काय असा दाखवलं तर ते त्यांना, किंवा ग्राफ चित्र दाखवली तर त्यांना ते पटकन कळतं. किंवा अगदी लहान मुलांना पण सांगितलं, आईला ह्या गोळ्या लक्षात ठेव, तुम्ही त्याचं प्रिस्क्रिप्शन देऊन ही गोळी नाव असं त्याच्या लक्षात राहत नाही, लाल गोळी पांढरी गोळी असं लक्षात राहतं. म्हणजे समोरच्याला समजावताना त्याच्या भाषेत समजावणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चुकीचं माध्यम निवडलं तर त्याला कळत नाही. लक्षात आलं? त्याच्यानंतर अझम्पशन किंवा मिसकन्सेप्शन, चुकीचे ग्रह. ओके, आता कदाचित महाराष्ट्रातल्या बऱ्याच आशांना हे क्वेश्चन मार्क असेल की बारामतीतल्या आशा, फलटणमधल्या आशा इतक्या ॲक्टिव्ह कशा काय आणि त्या जास्त काम करतायत, त्या हो हो म्हणतात ॲप वापरायला, त्यामुळे आता आम्हाला सुद्धा ॲप वापरावं लागणार. त्यांच्या मनात हे चुकीचे ग्रह असणार आहेत की हे काम वाढवायचं, आता चाललंय ते चालू दे, आता पुन्हा ॲप, तो टॅबचं सगळं शिकायचं, रिपोर्ट कसे जनरेट करायचं ते शिकायचं. कदाचित त्यांच्या मनात पूर्वग्रह असणार आहे, बरोबर आहे? आणि आता कोल्हापूरला TOTच्या वेळी समजा ते लोक आले, ते म्हणते कशाला मॅडम ते ॲप तयार केले, चालू दे की, असं असण्याची शक्यता आहे. सो गृहीतके असतात. इमोशनबद्दल ऑलरेडी तुम्ही सांगितलं, बरोबर आहे? भावनांचा जर कल्लोळ असला मनात तर आपलं संवाद चांगला होत नाही. तर नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत समजायला पाहिजे. आणि हेच जर आशांचं बारामतीतलं काम हे मला एखाद्या कॉन्फरन्समध्ये सांगायचं असेल, नॅशनल लेव्हल कॉन्फरन्स आहे, तिथे मी मराठीत बोलून चालेल का? तर नाही, मी PPTच्या माध्यमातून पॉलिश्ड इंग्लिश छान, कारण तिथे पूर्ण भारतातले किंवा देशाबाहेरचे लोक येणार आहेत. सो भाषा ॲप्रोप्रिएट आपण जोडली पाहिजे. आपली देहबोली, आपला पेहराव हे सुद्धा सगळं त्याला साजेसं असलं पाहिजे. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पुअर लिसनिंग स्किल्स, आपल्याला ऐकतोय आपण छान असं बऱ्याचदा वाटत असतं. त्याचं उत्तम उदाहरण मी सांगते. बऱ्याचदा आम्ही आता रेव्हेन्यू ऑफिसर असल्यामुळे फील्डवर पण आपल्याला जायला लागतं, बरोबर आहे? तर एखाद्या वेळी जाताना शिपायाला आपण सांगितलेलं असतं की ही जी टेबलावरची फाईल आहे ती त्या भाऊसाहेबांना नेऊन दे आणि त्यातला जो रिपोर्ट आहे तो पुढे वरिष्ठांना पाठवून दे. तर तो इतका कमरेतनं वाजून जी मॅडम म्हणतो, म्हणजे असं वाटावं की आता त्यांनी छान ऐकलेलं आहे. आणि परत येऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा ती फाईल अजून तिथेच विसरलो. ओके, सो पुअर लिसनिंग स्किल्स, आपल्याला असं वाटत असतं आपण छान ऐकतो आहे, पण तेव्हा आपण बऱ्याचदा ऐकत नसतो आणि त्याच्यामुळे ह्या कम्युनिकेशनमध्ये अडथळा येत असतो. पुढे जाऊया आपण. आणि शेवटी विचलित करणाऱ्या गोष्टी. ओके, समजा मी आता तुमच्याशी बोलते आहे आणि सारखं डोकं खाजवते, तर तुमचं 10 लक्ष माझ्या बोलण्यापेक्षा मी डोकं काय खाजवते इकडे लक्ष जाणार आहे, बरोबर आहे? तुम्ही म्हणाल थांबा मॅडम, तर सारखं तसं करू नका. ओके, कारण आमचं लक्ष त्या कृतीकडे जात आहे. कदाचित आता सुद्धा मी हलताना, काही जणांना खूप हलायची सवय असते, आता सुद्धा त्यांना वाटत असेल की अरे ह्याचं रेकॉर्डिंग करतोय आणि मॅडम सारख्या हलतात जागच्या जागी. ओके, ते हलणं तुमचं थांबवा. सो बऱ्याचदा अशा काहीतरी डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी आपल्या चालू असतात. आता ही स्लाइड मी थोडीशी स्किप करते. कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये, म्हणून संवाद असा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक सेंडर असतो, म्हणजे कुणीतरी संवाद करत असतो आणि कुणीतरी ते रिसीव करत असतो. त्यामुळं सेंडर, मेसेज पाठवणारा आणि त्याला प्रतिसाद देणारा, अशा 2 गोष्टी इथे फार महत्त्वाच्या असतो. हे काही आपण स्किप करूयात.
हे डिटेल गरज नाही. आता इंटरपर्सनल कम्युनिकेशन, दोन व्यक्तीतलं जेव्हा कम्युनिकेशन असतं त्याचे पण दोन प्रकार आहेत. वन वे कम्युनिकेशन आणि टू वे कम्युनिकेशन. जनरली आपला वरिष्ठ शासनामध्ये बऱ्याचदा वन वे कम्युनिकेशन करत असतो. अशांनो हे करा, कसं करायचं, काय करायचं, ही अडचण आहे, ती कोण सोडवणार माहीत नाही. एखादी योजना राबवायची, योजना राबवा, अडचणी सांगू नका. बऱ्याचदा मीटिंग मध्ये पण असं म्हणतात तुम्ही अडचणीत सांगता. सो इट्स अ वन वे कम्युनिकेशन. जेव्हा वन वे कम्युनिकेशन करतो बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. ओके, तर बऱ्याचदा वापरतो. पण टू वे कम्युनिकेशन हे फार एक महत्वाचं साधन आहे. ओके, थोडंसं पुढे जाते आता. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, कारण पुढे आपल्याला महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आज आपण जे समजून घेणार आहे ओरल कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन बद्दल आपण इथे काहीही बोलत नाही आहोत. ओके, ओरल स्पोकन कम्युनिकेशन. व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय? ओरल आणि सिनेमा सगळेजण बघतात किंवा बघितलेला आहे, तिथं दोन्ही आहे. चित्रांच्या माध्यमातून आणि बोलण्याच्या माध्यमातून दोन्ही व्हिज्युअल्स आहेत तिथे. बरोबर आहे. तुमचे पण काही वरिष्ठ असतात, म्हणजे मला अगदी क्लिअर कट आठवतात दोन कलेक्टर मधला फरक. आपली जशी तुमची मंथली मीटिंग असायची तशी प्रत्येकाची मंथली मीटिंग असते. बरोबर आहे. आमचे एक कलेक्टर असे होते की त्यांना आम्ही जे काही वसुली वगैरे सांगायचो किंवा जो काही रिपोर्ट असायचा तो ग्राफच्या माध्यमातून सांगितला की त्यांना तो जास्त समजायचा. आणि दुसरे कलेक्टर म्हणायचे ते तिथं काही दाखवू नको, तोंडाने सांग काय केलंस ते. ओके, सो प्रत्येकाची समजून घेण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाला व्हिज्युअल कम्युनिकेशन जास्त समजतं, कुणाला ऑडिटरी, ऐकून तुम्ही काय बोलता आहात. काहींना चित्र काहीच कळत नाहीत. जीवशास्त्रामध्ये आपल्याला आकृत्या काढायला सांगायचे, त्या काही जणांना आकृत्या बिलकुलच जमत नाही. माहिती सगळी हृदयाची माहिती उत्तम लिहितो तो मुलगा, पण हृदयाचं चित्र काढ म्हटलं की चित्राचं कौशल्य नाही. आणि काही जणांना इतकं सुंदर चित्र काढतो, लिखाणाचं कौशल्य नाहीये, पण चित्र सुंदर काढून त्याला सगळे पार्टना नावं देणार, त्याला पण पैकीच्या पैकी मार्क मिळणार. ओके, सो हा फरक आहे व्हिज्युअल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉडी लँग्वेज. म्हणजे काय? देह बोली फार महत्वाची आहे. आपण जे सगळं बोलतो त्यातलं थ्रू बॉडी लँग्वेज, देह बोलीनं किती टक्के बोलतो बघा. आपल्याला असं वाटत असतं की तोंडावाटे मी जे बोलते ते जास्त महत्वाचं आहे, पण त्याला ॲप्रोप्रिएट जर देहबोली असेल तर ते जास्त चांगलं समजतं. 55%. 38% कशातनं बोलतो आपण? स्वरातून सूचना. म्हणजे स्वर मी वर वेगवेगळे काढते, त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी समजतंय. बरोबर आहे. स्वरातनं सूचना देत असतो आपण. आणि शब्दावाटे, व्हर्बली म्हणजे ॲक्च्युअल शब्दावाटे आपण देत असतो. सो तुमची देहबोली ही अत्यंत महत्वाची आहे. बऱ्याचदा आपण जे बोलतो ते पुढच्यांना समजत नाही किंवा विश्वासार्ह वाटत नाही, कारण आपण जे बोलतो त्याच्यानुसार आपली देहबोली नसते. म्हणजे एखादा व्हिजिटर माझ्याकडे आलेला आहे आणि मी त्यांना सांगतेय की हा पुढच्या सोमवारी या, तुमची फाईल होऊन जाईल, पण मी ज्या पद्धतीने बोलते त्याच्यावरनं त्यांना कळतं की ह्या मॅडम इथे असेपर्यंत आपली फाईल करणार नाहीत. त्या उठतात आणि व्हिजिटर कलेक्टरकडे जाऊन तक्रार करतात की मॅडम माझी फाईल करत नाहीयेत, कारण आपल्या शब्दांबरोबर आपल्या देहबोली जात नाही. आता मी समजा तुम्हाला आत्ता म्हटलं स्पोकन कम्युनिकेशन आणि देहबोलीबद्दल आपण आता थोडंसं जाणून घेऊया. देहबोली असं जेव्हा म्हणते मी तेव्हा एक उदाहरण देते. मी आत्ता समजा तुम्हाला असं म्हटलं की तुमच्याशी बोलताना ना मला भयंकर आनंद वाटत आहे. का हसताय तुम्ही सगळेजण? बरोबर, माझे हावभाव माझ्या चेहऱ्याबरोबर जात नाही. आनंद म्हणतात पण अतिशय घाण एरंडल पहिल्यासारखा चेहरा करून मॅडम म्हणतात आनंद झालेला आहे. बरोबर. सो देहबोलीनुसार आपली काय लागते?
बोलणं आणि देहबोली ह्याच्यात समन्वय असणं फार गरजेचं आहे. देहबोलीतनं आपण बरंचसं कम्युनिकेट करत असतो. तुम्ही आता आठवा की जेव्हा तुम्ही कामावरनं घरी जाता किंवा असं गृहीत धरा की तुमचे मिस्टर मालक किंवा वडील कोणीही घरामध्ये जशी एंट्री करतात ते ज्या पद्धतीनं घराची बेल वाजवतात किंवा ज्या पद्धतीनं हातातली बॅग ठेवतात त्याच्यावरनं तुम्हाला मूडचा अंदाज येतो. काही बोलायचं नाही, बरोबर आहे. आता पुढचं नुसतं चहा द्यायचा आणि शांत झाल्यावर जेव्हा बोलतील तेव्हा वाट बघायची, बरोबर आहे. व्हाईस वर्सा, ते आलेत घरामध्ये, ज्या पद्धतीनं तुम्ही चहाचा कप ठेवता त्याच्यावरनं ते ओळखतात की आज काहीतरी गडबड आहे, शॉपिंगला जायचं होतं, लवकर येणार म्हणून सांगितलं होतं, नेमका उशीर झालेला आहे, बरोबर आहे. सो देहबोलीतनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत असतात. जेव्हा आपण स्पोकन लँग्वेज ओरल करतो तेव्हा पॅरालिंग्विस्टिक अप्रोच म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं बोलता तुम्ही, बोलण्याचाले चढ उतारानुसार आपल्याला बऱ्याचदा आकलन होत असतं. त्याच्यानंतर तुमचा वेग, कदाचित आता काही जणांना मी फास्ट बोलते असं वाटत असेल, बरोबर आहे. मॅडम फास्ट बोलतायत, तर वेग, काही जण खूप फास्ट बोलतात आणि काही जण पुढचं बोल आता पटकन सांग, पाल्हाळ लावू नकोस असं आपण म्हणतो. सो ते फार महत्वाचं असतं. एखाद्या शब्दांवर थांबणे, ह्याचं उदाहरण कोणी द्याल का, की चुकीचं थांबलो तर अर्थ कसा बदलतो. मी तुम्हाला एक वाक्य सांगते. कोणतं वाक्य घेऊया. 3 शब्द इथं खडू नाही आहे ना आपल्याकडे, बर. छोडो मत मारो, हे 3 शब्द आहेत आपल्याकडे. ओके, आता आपण हे बघतो की आपण पॉज जो देतो तो वेगवेगळ्या ठिकाणी जर पॉज दिला तर शब्दाचा अर्थ कसा बदलतोय हे आपण बघूया. छोडो मत मारो, छोडो मत मारो, समजला सगळ्यांना काय, म्हणजे जिथे आपण शब्द तेच आहेत पण त्याच्यावरचा आपला शब्दांचा भार, आपण विराम पॉज जसं बदलतो तसा अर्थ आपला बदलत जातो. त्यामुळे कसं बोललाय, म्हणजे मी म्हटलेलं असतं छोडो मत मारो, पण प्रकरण अंगलट आल्यानंतर मी म्हणते की छोडो मत मारो असं मी सांगत होतो, पण प्रत्यक्षात फील्डवर मी सांगितलेलं असतं त्याला आज काय सोडूच नका. ओके, आणि बाकीचे लोक सांगत असतात नाही मॅडमनीच आग लावली आणि हे भांडण पुढे झालेलं आहे, पण नंतर मात्र मी माझा शब्द फिरवलेला आहे. ओके, सो हे छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला कम्युनिकेशन करताना फार महत्त्वाच्या असतात. ह्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाहीये. देहबोलीबद्दल अजून थोडंसं बोलते आणि मग आपण काउन्सेलिंग स्किल्सकडे जाऊया, समुपदेशन कौशल्याकडे जाऊया. देहबोलीमध्ये आत्ता मी सांगितलं तसं चेहऱ्याचे हावभाव फार महत्त्वाचे असतात, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या घरी समजा मयत झालेला आहे आणि मी जाऊन काय कसं काय असं म्हणणं अपेक्षित नाही आहे. ओके, सो आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, कधी आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव गोंधळ करतात. मीटिंगमध्ये साहेबांनी एखादं तुम्हाला काम करायला सांगितलेलं असतं आणि तुम्ही थोडीशी अटी पाडून ऐकता, तर साहेबांना असं वाटायला लागतं की तुम्ही विरोध करताय, बरोबर आहे. खरं तर मनात असं नसतं, पण चेहऱ्यावरच्या हावभावातनं, किंवा खरंच तुम्हाला विरोध करायचा असता आणि साहेब असल्यामुळे तुम्ही काही बोलू शकत नाही, मग त्यावेळी आपण असं चडफडत आपल्याला राग आलाय हे आपण देहबोलीतनं कुठं ना कुठं व्यक्त करत असतो, बरोबर आहे. मला अगदी आठवतं, आता नुकतीच इलेक्शन झाली म्हणून मागच्या इलेक्शनची मला आठवण आली. पोस्टल बॅलेटचं काम असतं आपल्याला, बरोबर आहे. आपण इलेक्शन ड्युटीवर असलेल्या सगळ्यांचं पोस्टाद्वारे आपण मतपत्रिका मतदान करून घेतो. तर एका वेळी काय झालं होतं, एका जिल्ह्याला काम करत असताना पोस्टल मतदानाला इतकं ते कलेक्टरनी महत्त्व दिलेलं होतं आणि त्याचं काम एवढं वाढवून ठेवलेलं होतं की आम्हाला फार राग आलेला होता. आणि मग बोलायचं कोण, म्हणजे कलेक्टर साहेबांपुढे बोलणार कोण. मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आता आपण त्याला विरोध करायचा. मग सगळेजण मीटिंगमध्ये, पटकन कोणी बोलायला तयार नाहीत, पण सर प्रश्न विचारत होतं आणि आम्ही आपलं असं चरफडत आमच्या एक्सप्रेशनमधनं हे व्यक्त केलं की ते आम्हाला खूप
प्रत्यक्ष ते राबवणं फार कठीण आहे. सो हावभाव फार महत्त्वाचे असतात. आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचं आहे. ओके, बघा आपण घरामध्ये गेलो, एखादी घरातली व्यक्ती जेव्हा चिडलेली असते आपल्यावर तेव्हा ती आपल्याला मुद्दामून इग्नोर करते. आपण असं म्हणतो, मी म्हटलं दुर्गा दुर्गा, काय आहे, आधी दोनदा ती बघणारच नाही. आय कॉन्टॅक्ट 0, बरोबर आहे. त्याच्यावरनं आपल्याला समजतं. किंवा चुकीचा आय कॉन्टॅक्ट, एखादा मेल ऑफिसर आहे आणि त्याची कनिष्ठ ही महिला आहे, जर एखादा वरिष्ठ त्या महिलेकडे स्टेअर करून बघायला लागला, सततच बघायला लागला, तर ती नजर आपल्याला नकोशी होते, बरोबर आहे. सो आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा एक आत्मविश्वास आहे तुम्हाला असं जाणवतं. जर मी तुमच्याशी बोलताना तुमच्या कुणाकडेही न बघता जर पूर्ण माझं संभाषण केलं तर तुम्ही म्हणाल, मॅडम बघा एकदा, बोलायचं राहू दे, आम्ही इथं बसलो आणि तुम्ही आपल्या आढ्याकडे बघून बोलताय, बरोबर आहे. किंवा आता आय कॉन्टॅक्ट, आत्ता सुद्धा माझं असं होतंय, इकडच्यांकडे जास्त लक्ष जाते, तिकडच्यांकडनं मधनं बघते. ओके, पण मग त्या कंटाळून येत, कोणी कोणी जांभयात येतात, बरोबर आहे. पण सारखं लक्ष देणं म्हणून गरजेचं आहे. मग सगळ्यांचा इंटरेस्ट ठेवायचा असेल तर प्रत्येकाला, हां तुमच्या सगळ्यांकडे माझं लक्ष आहे हां. आणि खरंच सांगते की आत्ता जरी तुम्ही ऐकताय असं मला वाटत असलं तरी तुम्ही ज्या पद्धतीनं बसलेला आहात त्या पद्धतीवरनं मला काही क्यूज मिळत असतात. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, कोण नुसतंच मुंडी हलवते मी बघितल्यावर की काय बोलते लक्ष नाही, पण मॅडमनी बघितलं, येस येस येस, मग पुन्हा आपलं काहीतरी मोबाईलमध्ये चालू. तर आपण पण नॉन व्हर्बली खूप गोष्टी कम्युनिकेट करत असतो. पोश्चर, शरीराची विशिष्ट ठेवण, बरोबर आहे. शरीराच्या विशिष्ट ठेवणीवरून मी समजा एक खांदा वर आणि एक खांदा खाली असं करून किंवा चालताना मी अशी चालत असले तर माझा आत्मविश्वास, खांदे पाडून चालणं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. आपण समोरच्याला, तुम्हाला ऐकून माहिती आहे की नाही माहिती नाही मला, NDA सारख्या सैनिक प्रशिक्षण जिथं दिलं जातं त्याच्यामध्ये जेव्हा मुलं निवडली जातात तिथे एक सायकोलॉजिस्ट बसवलेला असतो. तो एकही प्रश्न त्यांना विचारत नाही, पण पूर्ण इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्याची देहबोली कशी होती, तो काय काय करतोय याच्यावरनं तो खरं प्रामाणिक उत्तरं देतोय का नाही देत आहे हे त्यांना समजत असतं. लक्षात आलं. सो शरीराच्या विशिष्ट ठेवणीवरून तुम्ही जसं बसताय, खांदे पाडून बसलायत का, खांदे पूर्ण पोश्चर अपराईट आहे काय आहे, ह्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी, अगदी तुम्हाला कोणत्या व्याधी आहेत ह्याचा सुद्धा साधारण अंदाज, तुम्हाला पाठदुखी आहे का, कंबरदुखी आहे का, हे थोडासा अंदाज आपण लावू शकतो. आणि सानिध्य, सानिध्य म्हणजे किती दूर आणि किती जवळ, बरोबर आहे. समजा एखादा मेल ऑफिसर आहे आणि एखादी क्लर्क टेबलवर बसून लेटर लिहिती आहे आणि त्यांना जाऊन एकदम, काय बघू मॅडम काय लिहिता, ती एकदम घाबरून जाईल. किंवा मेल ऑफिसरना इतक्या जवळ येऊन हे विचारणं अपेक्षित आहे का, तर नाही आहे. सो तुम्ही बोलताना, किंवा एखादी स्तनदा माता आहे, जरी तुम्ही आशा वर्कर असला तरी तिच्यापासून किती डिस्टन्स मेंटेन करायचा अशा वेळी हे तुम्हाला कळायला पाहिजे. सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत. आणि टच, स्पर्श, जसं मगाशी म्हटलं की एखाद्या घरी कोणीतरी व्यक्ती मयत झालेली आहे, त्याच्यावर जाऊन लगेच काय आशाताई असं आपण बोलत नाही, किंबहुना काहीच बोलत नाही. जस्ट जाऊन त्यांना धीरानं आपण एक पाठीवर हात ठेवतो किंवा हात हातात घेतो की ओके, अशा वेळी काही आपल्याला शब्दांची गरजच नसते, बरोबर आहे. सो स्पर्शाचा वापर कुठे करायचा, बरोबर आहे. समजा घरातनं एखादा आपलं मुलगा छान पेढे घेऊन किंवा परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता आई आपल्याला मिठीत घेऊन शाबासकी देईल असं वाटत असतं, तेव्हा आपल्याला बटाट्याची भाजी परतलेली खाली लागते का काय म्हणून थांब म्हणतो आणि भाजी ढवळायला जातो. सो हे योग्य नाहीये. तिथे तुम्ही त्या पोराला मिठी मारून त्याला शाबासकी देणं, त्याला एक गोड पापा देणं हेच अपेक्षित आहे. सो हे संवादामध्ये सगळं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही हेल्थ वर्कर आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके, सो आता आपण थोडंसं पुढे जाऊया.
लिसनिंग असं आपण म्हणतो जेव्हा चांगलं बोलायचंय, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की आपण जे बोलतो त्याच्यापेक्षा आपण ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि रीडिंग इन बिटवीन लाईन्स म्हणता, बरोबर आहे. एखाद्या घरी तुम्ही जाता, घरची परिस्थिती ती बाई तुम्हाला सांगू शकत नाही. लक्षात आलं. म्हणजे नवरा खूप तिच्यावर बळजबरी करत असतो किंवा त्यानं खूप तिच्यावर नियम लादलेले असतात, ती मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकत नाही, पण तिच्या देहबोलीवरनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ती कम्युनिकेट करत असते. अशा वेळी तिला सपोर्ट देणं हे फार तुम्हाला महत्त्वाचं असतं. सो ती काय बोलते आहे आणि तिची देहबोली काय सांगते आहे हे फार महत्त्वाचं असतं. ॲक्टिव्ह लिसनिंग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय काय त्याच्यामध्ये असतं बघा. सिक्रेट लिहिलेलं आहे, सिक्रेट म्हणून लिहिलेलं आहे. ही स्लाइड फार महत्त्वाची आहे. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा फक्त आपले कान इन्व्हॉल्व नसतात त्याच्यामध्ये. काय काय आहे? कान, डोळे, बरोबर आहे. ऐकत असताना माझे शब्द बरोबर, माझे एक्सप्रेशन काय आहे हे डोळ्यानं बघणं गरजेचं आहे. म्हणजे ती म्हणते मी काही नाही, मला घरचे त्रास देत नाहीयेत, पण डोळे भरून आलेले आहेत. असा अनुभव घेतलाय तुम्ही कधी? बरोबर. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेड, मेंदूचा वापर करायचा आहे आपल्याला तेव्हा. आणि हार्ट फार महत्त्वाचा. भावना समजून न घेता आपण बोलत असो तर त्या कम्युनिकेशनचा काहीही उपयोग नाही आहे. सो ॲक्टिव्ह लिसनिंग हे. याच्यानंतर आपण डायरेक्ट आता एम्पथी हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आस्था म्हणजे समोरच्याशी बोलताना आस्थापूर्वक त्याची चौकशी करणं, त्याच्या भावभावना लक्षात घेऊन आपण बोलणं, याला एम्पथी असा शब्द आहे. आणि दुसरा शब्द महत्त्वाचा आहे समुपदेशन कौशल्यामध्ये, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड. म्हणजे काय? अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड म्हणजे विना अट समोरच्याचा स्वीकार करणं, तो माणूस आहे तसं त्याला स्वीकारणं. असा एखादा अनुभव कोण सांगू शकतंय का की जो माणूस आहे तसा स्वीकारणं? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती असते किंवा असली पाहिजे, नसली तर आपला प्रयत्न. म्हणजे तुम्हाला आता कोणाकोणाला कोण व्यक्ती आठवते हे फक्त मला हात वर करून सांगा. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी तुम्ही आहात तसं तुम्हाला स्वीकारते. म्हणजे तुम्ही चिडलात तरी त्याला गोडच वाटतं. आपले पती. आपले पती. ओके. फार नशिबानं ताईंच्यासाठी टाळ्या वाजल्या. कारण आपले पती आपल्या आस्थापूर्वक आहेत तसं स्वीकारणं ह्याला भाग्य लागतं, बरोबर आहे. अदरवाईज 90% संसारात आपल्याला 90% संसारात आपल्याला हे ऐकायला मिळतं की पटत नाहीये किंवा ह्यांना ना कळतच नाहीये. हे मी कधीची सांगते, मला त्रास होतोय, पण ह्यांचं आपलं दुसरंच, कामात इतके वेगळं असं आपण म्हणत असतो, बरोबर आहे. आपण आहोत तसे स्वीकारणे. यस, इकडे कोणीतरी हात वर केला होता. येस. आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपले आई वडील. ओके. आपण जसं आहे तसं स्वीकारतात. तुम्ही कसं का असं ना, तुम्ही चिडखोर असू द्या, तुम्ही मस्तीखोर असू द्या, कसंही असू द्या, ती दोन व्यक्ती अशी आहेत की तुमचं ते हेच करू शकत नाही. आई वडील यांच्या बाबतीत हा नियम सगळ्यांच्या बाबतीत लागू नये हे पण मी सांगते. म्हणजे बऱ्यापैकी लोकांच्या, पण म्हणून म्हणते की अशी कोण व्यक्ती आहे हे, आणि त्याला ट्रेजर म्हणून जपायचं. ट्रेजर म्हणजे ती आपली संपत्ती आहे. अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं, आणि तशी व्यक्ती, तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही गावागावांमध्ये आपापसात नाही बोलायचं. आता ज्यांना बोलायचं त्यांनी पुढे येऊन बोला. तुम्हाला सांगायचंय ताईंना? या सांगा. प्रत्येकाची वेगवेगळी व्यक्ती असणार आहे, पण ते फार महत्वाचं असतं. आणि ती का महत्वाची वाटते असं जर कुणी सांगू शकलात तुम्ही
की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आहे तशी स्वीकारते, विना अट स्वीकारते, तर तसं आपल्याला ती व्यक्ती का आवडते, कशामुळे आवडते, असं पण थोडं सांगा. आपली स्वतःची मुलं की आपण आहे असं स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यांच्यात बदल घडवायचं आपलंच काम आहे. पण आहे त्याला आपण काय बदलू शकत नाही, पण थोडंसं म्हणजे त्यांना वळण बिळण लावतो आपण, ते प्रयत्न करतोच. पण मुलं स्वतःची आपण आहे अशी स्वीकारतोच, ती काय दुसऱ्याच्या मुलांना आपण म्हणत नाही. बरोबर आहे. म्हणजे जनरली आया आपल्या मुलाला जसं आहे तसं स्वीकारतात, जरी ते मंदबुद्धीचं असलं, जरी ते रागीट असलं, अभ्यासात कमी असलं, तरी सुद्धा आपण आपलं मूल जनरली स्वीकारतो आणि त्याच्यासाठी त्याचं काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी आपली धडपड चालू असते. बरोबर आहे. सो अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड, विना अट स्वीकार. आणि मी तुम्हाला हे सांगते की तुमच्या गावासाठी तुम्ही अशी व्यक्ती बनू शकता का, आणि तसं होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल सांगा बरं. कोणते कोणते गुण आपल्यामध्ये आणावे लागतील असं सांगाल का 2 मिनिटं. की समोरची काहीही व्यक्ती, कोणतीही माता काही असेल तर कशा पद्धतीनं करायचं. येस. माझा भाग आहे ना शिवाजीनगर आहे काठेवाडीमध्ये. मग त्या एरियामध्ये एखादी माता असते म्हणजे निरक्षामध्ये असते, मग तिचं अगोदर समजून घेतलं पाहिजे ना, की मला एखादी योजना आहे तिला माहिती द्यायची आहे की आता फॅमिली प्लॅनिंग आहे, ऑपरेशनासाठी मी तिला विचारते, पण तिचं अगोदर ऐकून घेतलं पाहिजे, तिची मनस्थिती काय आहे, तिच्या मनामधला विचार जाणला पाहिजे, त्याच्यानंतर आपण तिला आपली माहिती दिली पाहिजे. आणि त्यांच्या घरामधलं वातावरण बघितलं पाहिजे ना, की मी आरोग्याचं आहे म्हणून जाऊन डायरेक्टलीच बोलायला नाही पाहिजे. नाही, तिचं ऐकून घेतलं पाहिजे, घरची परिस्थिती बघितली पाहिजे, तिची मनस्थिती बघितली पाहिजे, नंतर माझे विचार करले. का तर आपलं कौशल्य तिच्याशी जर छान असेल तर परतच्या वेळेस ती लगेच या बसा ताई असं म्हणते. मग ते आपलं संभाषण तिच्याशी आवडलं तिला की तिच्या प्रतिक्रिया मिळतात, जेणे की पुढच्या वेळेस ती बोलवून घेते, ताई माझी पाळी आली, माहिती द्यायला उत्सुक राहते. का तर तिचं बोलणं आपलं ऍक्टिव्हेट झालेलं असतं आणि मला पण परतच्या वेळेस त्या भागात जायला आनंद होतो. तिचं संभाषण आवडतं किंवा माझं तिला आवडतं. बरोबर. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, जेव्हा आपण तिला विनाट स्वीकारतो, तिचं ऐकून घेतो, तिला क्रिटिसाइज करत नाही, नाहीतर तू हे कसं चुकीचं करतेस, काय बरोबर करते, एवढं कसं सासूला सांगता येत नाही, एवढं मालकांना सांगता येत नाही, असं जर आपण तिला क्रिटिसाइज करायला लागतं तर ती म्हणते नको, ही शहाणपणच शिकवायला लागली आपल्याला. ओके. सो समुपदेशन कौशल्यामध्ये नुसतं संवादाच्या पलीकडं जाऊन आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही माहितीची देवाणघेवाण करत असता किंवा एकमेकांशी संवाद साधत असता, तेव्हा काय काय, एकतर अटेंडिंग स्किल्स, म्हणजे पुन्हा उत्तम ऐकलं पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती काय सांगते लक्षपूर्वक हाताळणी केली पाहिजे त्या व्यक्तीची. बरेच सारे क्यूज जे असतात आपल्याला, ते आपण तिथे गेल्यामुळे आपल्याला ते वातावरण, ते घराची स्वच्छता, एकमेकांशी बोलण्याची पद्धत, हे आपण लक्षपूर्वक, म्हणजे जरी तुम्ही तिच्या पतीशी किंवा सासूशी बोलत नसला तरी मध्येच आपण त्या महिलेशी बोलत असताना सासू ज्या पद्धतीनं हाक मारते किंवा तुम्हाला अटेंड न करता थांब गा आधी त्यांना चहा दे, मग आशांचं काय आहेच, त्या नेहमीच्याच आहे, असं म्हणत असेल तर तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत जातो. सो लक्षपूर्वक हाताळणी हे फार महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण सुसंवादी संबंध हे तुम्हाला कळते. प्रश्न विचारणं, योग्य प्रश्न विचारणं हे पण खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं. आता माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला वेगवेगळे लोक शासनाला सारखे प्रश्न विचारत असतात, बरोबर आहे, आणि काही लोकांना आम्ही दरवेळी माहिती नाकारतो, बरोबर आहे. आम्ही म्हणतो माहितीच्या व्याख्येत हे बसत नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याचा उद्देश चांगला आहे, कुणाला तरी गावात काहीतरी मदत करायची म्हणून तो शासनाकडनं माहितीच्या अधिकारात माहिती घेत असतो, पण तो योग्य प्रश्न योग्य पद्धतीनं विचारत नाही, बरोबर आहे. म्हणजे मी समजा आता म्हटलं माझ्या पतीला, काय ह्या शनिवार रविवार तुम्ही घरी असणार आहे का, हां, म्हणजे मला काहीतरी चांगलं काम त्यांच्याबरोबर करायचं असतं, पण मी अशा पद्धतीनं ते विचारते की तुम्ही नसलेलेच चांगले आहात,
असा मेसेज मी दे का, मग ते वाकडं लावणार मला, बरोबर आहे, आणि मग ते मुद्दामून शनिवार रविवार घरी थांबणार, बरोबर आहे, असं होऊ शकतो. सो योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणे, किंवा मगाशी मी म्हटलं तसं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. घरी आलेला माणूस आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडनं बोलणी खाऊन आलेला आहे किंवा आपण बोलणी खाऊन आलेलो आहे, अशा वेळी चहाचा कप न देता मुलांना ट्रिपला पाठवायचं की नाही ह्याच्यावर आल्या आल्या चर्चा चालू केली तर ते म्हणतात अजिबात पाठवायचं नाही. सो योग्य वेळी योग्य प्रश्न हे फार महत्त्वाचं आहे. माहिती देणे, हे तुम्हाला माहिती आहे, समुपदेशन जेव्हा तुम्ही करायला जाता बऱ्याचदा ती महिला लस घ्यायला तयार नाहीये किंवा प्रीनॅटल ह्याच्यामध्ये विशिष्ट ह्या कालांतरानं तालुका आरोग्य केंद्रात तिनं येणं, तपासण्या करणं हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. तर तिला ही माहिती देताना योग्य पद्धतीनं देणं आणि तिला काहीतरी त्याच्यातनं प्रेरणा वाटेल की खरंच हे केअर करतायत आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे, असं जर तिला नाही वाटलं तर मग ती काही आपल्याला बरोबर येणार नाही. म्हणून माहिती देणे. त्याच्यानंतर मेक सजेशन. काही गोष्टी आपण तिला सुचवू शकतो की बाई तू दर महिन्याला तपासणी कर, सोनोग्राफी कर, बाळाची वाढ बघ, असं सुचवू शकता. पण तुम्ही कंपल्शन करू शकता का तिला? नाही. पण ते सुचवणं फार महत्त्वाचं आहे. किंवा बाळाच्या जन्मानंतर ह्या लसी ह्या बरोबर दिवसांनी तुला देणं गरजेचं आहे असं तुम्ही सुचवू शकता. सो योग्य सुचवणं हे सुद्धा समुपदेशन कौशल्यामध्ये महत्त्वाचं आहे. माहितीवरून अनुभवावरनं पुढचं बेतणं. तुम्हाला काय काय घरी गेल्यावर अंदाज येतो बघा की ह्या पुढची माहिती टाळणार आहेत किंवा तालुका आरोग्य केंद्राची भेट ह्या बुडवणार आहेत असं कळतं ना तुम्हाला. किंवा पाणी उकळून प्या असं सांगतोय आपण तरी पण ते कुटुंब नंतर पोट दुखतंय म्हणून आणि वारंवार आजारी पडून म्हणून येणार आहेत. किंवा गावामध्ये ग्रामस्थांशी, ग्राम कमिटीशी तुम्ही चर्चा केली आहे, क्लोरिनेशन करून द्या, तरी सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे काहीतरी राजकीय वाद करून. तर तुम्हाला माहिती आहे ह्या गावातले बरेचसे लोक तालुका आरोग्य केंद्रात येणारच आहेत, ह्याचा तुम्हाला एक अंदाज येतो. मग जर तुम्ही तुमच्या वरिष्ठ कोण ANM असतील किंवा अजून कोण असतील तर त्यांना ही कल्पना दिली की बाबा मी सांगितलेलं आहे पण त्यांना काही हे कळलेलं नाही, जर तुम्ही थोडंसं येऊन गावात सांगितलं तर त्याचा फायदा येईल. सो हे तुम्हाला अनुभवावरनं काही गोष्टी कळत जातात. आव्हान देणे. आव्हान कधी द्यावं लागतं? एखादी चुकीची गोष्ट एखादी व्यक्ती करत असेल तर तुम्हाला त्याला चॅलेंज करावं लागतं की हे तुम्ही चुकीचं सांगता आहेत किंवा करता आहात. म्हणजे एखाद्या महिलेला एखादा आपण हे म्हणतो काय अब्यूज करतो आहे, शिव्यागाळ करतो आहे, मारहाण करतो आहे, तर त्यांना तुम्ही चॅलेंज करावं लागतं आणि त्यांना सांगावं लागतं की आम्ही असं तुमची तक्रार करू जर पुन्हा तुम्ही मारताय असं आम्हाला लक्षात आलं तर. अशा काही गोष्टी तुम्हाला संवादाबरोबर ह्या पण गोष्टी तुम्हाला बऱ्याचदा लक्षात ठेवायला लागतात. समुपदेशनात एकतर काय अपेक्षित असतं की त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर त्यांनीच मात करायची आहे. तुम्ही त्यांना मार्ग दाखवायला जरा मदत करायची आहे, पण प्रत्यक्षात जी कृती करायची आहे ती त्यांनीच करायची आहे, बरोबर आहे. एखाद्या प्रसंगी समजा आता मी आत्ता जसं म्हटलं तसं की एखाद्या महिलेला घरामध्ये मारहाण होते आहे, बरोबर आहे, तर तिला तुम्ही हे रिअलाइज करून दिलं पाहिजे, हे समजावलं पाहिजे की तुझ्यामध्ये भरपूर ताकद आहे आणि तू ह्याला पुरून उरू शकतेस आणि आम्ही सगळेजण तुझ्या सहाय्याला आहोत आणि ती ताकद, ते गुण तुझ्यामध्ये आहेतच असं जर तिला लक्षात आणून दिलं की तुझ्याकडे काय गुण आहेत हे जर तुम्ही लक्षात आणून दिलं तर ती ते जास्त चांगल्या पद्धतीनं ती सिच्युएशन, ती परिस्थिती हाताळू शकते. पुढे जा. त्याच्यानंतर पुढचं आहे सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? स्वयं जाणीव. त्याच्याबद्दल मी जेवण झाल्यानंतर भरपूर बोलणार आहे. तर स्वयं जाणीव म्हणजे काय? तर मला काय आवडतंय काय नाही, माझ्यात कोणते गुण आहेत, कोणत्या गुणांची माझ्यामध्ये कमी आहे हे आपल्याला लक्षात आणून देणं हे फार गरजेचं आहे. सेल्फ अवेअरनेस नंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे समुपदेशनाला की स्वीकारणं, सेल्फ ॲक्सेप्टन्स असू दे. हां, ह्याच्या पुढे एक गेलीस तरी चालेल, सेल्फ असू दे. सेल्फ ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? स्वतःचा स्वीकार करणे. तुम्ही मला आता सगळ्यांनी सांगा तुमच्यामधला
सगळ्यांनी आपल्या आपल्या वहीत लिहा. एक अवगुण लिहायचा. म्हणजे काय अवगुण म्हणजे कळतंय? गुण म्हणजे माहिती आहे चांगल्या गोष्टी तुमच्यातला. आणि एक अशी गोष्ट लिहा आपल्या वहीत की जी तुमच्यात चांगली नाहीये असं तुम्हाला वाटतं, की तो चांगला गुण नाहीये तुमचा, तर तो कोणता आहे हे लिहा सगळ्यांनी आपल्या वहीत. अवगुण आपल्यात काय काय आहे. आणि दुसऱ्यांना नाही सांगायचंय, म्हणजे स्वतःला फसवणं फार फसवायचं नाहीये, इतरांना फसवणं फार सोपं आहे. बरोबर आहे? म्हणजे जसं मी आता म्हटलं तसं खरं तर तुम्हाला कंटाळा आलाय, पण चेहऱ्यावरनं तुम्ही अगदी हसरा चेहरा ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करताय, जसं की ओके. सो बघा मॅडमनी खरंच सिरियसली मान हलवली की हो आता आलाय कंटाळा. तर असा अवगुण आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला माहित आहे का? कोणी सांगेल का? शेअर करू शकाल? थांबा, न बोललेले थांबा, अजिबात न बोललेल्याने हात वर करा. सगळ्यांनी बोलायचंय, बरोबर आहे? अजिबात कोणी बोललं नाही त्यांनी बोलायचंय. स्वतःतला एक अवगुण तुम्ही हात वर करू नका. थांबा 2 मिनिटं. कोणी नाही केलं तर मग आपण विचारू. कोण सांगतंय? इथे न बोललेलं कोण आहे ह्याच्यातलं? त्यांनी कुणीतरी सांगा. शेवटच्या ताई सांगतायत का? सांगता येईल का? जरा कठीण प्रश्न विचारला ना. भविष्यात घडून गेलेल्या गोष्टींमुळे आता म्हणजे स्वतःत खूप चिडचिडेपणा निर्माण झालाय. आधी घडून गेलेल्या गोष्टी भूतकाळामध्ये. हा, तर त्या ताईंनी सांगितलं की भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीमुळे त्यांची चिडचिड होते. आता त्यांना हे कळतंय, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुळात महत्वाचं काय आहे तर आपल्यामध्ये काय कमी आहेत हे आपण समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही समुपदेशकाच्या भूमिकेमध्ये असता तेव्हा त्या व्यक्तीला हे समजून सांगणं की तू जशी आहेस तशी पहिल्यांदा स्वतःला स्वीकार. म्हणजे मला जर मी हे स्वीकारलं की येस भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून मला चीड येते, हे जर मला मान्यच नसेल तर मी तशीच चिडचिड करत राहणार आहे. मग मला पती सांगतायत, माझी मुलं सांगतायत, आई वडील सांगतायत की तू चिडचिड करतेस, आता ते घडून गेले, ते परत येणार नाहीये. मला ॲक्सेप्टच नाहीये, ते स्वीकारतच नाहीये. हां, किंवा बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादी आपली खूप जवळची व्यक्ती अचानक जाते, बरोबर आहे? ती व्यक्ती गेली आहे हेच आपण खूप दिवस ॲक्सेप्ट करू शकत नाही. किंवा बऱ्याच जणांच्या, आता तुम्हाला अगदी करोनाचा काळ जरी आठवला, अगदी माझ्या बरोबरच्या मैत्रिणींचे अनेक 2-3 मैत्रिणींचे मिस्टर गेले. म्हणजे लिटरली अर्ध्यावर सुद्धा, आता त्या 50शीला पण नाही आहेत अजून, 50शीला. तर पुढचा सगळा प्रवास एकट्यानं करायचा आहे. कोणी ते छान स्वीकारलंय, कोणी स्वीकारलं नाही आहे त्याला प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात आलं? सो समुपदेशन तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ ॲक्सेप्टन्स, पुढे जा बरं, सेल्फ ॲक्सेप्टन्स, येस, हे फार महत्त्वाचं आहे. आणि स्वतःवर प्रेम करणं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतरच्या सेशनमध्ये मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे, पण तरीसुद्धा आता एक प्रश्न तुम्हाला विचारते की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची तुमच्या कोण व्यक्ती आहे तिचं नाव वहीत लिहा. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात तुमच्या जवळची व्यक्ती कोण आहे तिचं नाव तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. कोणीही असू दे त्याचं नाव लिहा. आणि ज्यांना कुणाला ते शेअर करायला आवडेल त्यांनी हातवर करा की कोणाचं नाव लिहिलं तुम्ही. नातं लिहा किंवा नाव लिहा. ओके. आणि ज्या अजिबात बोलल्या नाही त्यांना मी विचारणार आहे आता की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे सांगा. तुम्ही बोललात ना? एकदाच बोलले, बोला. येस, जोरात बोला म्हणजे तिकडे कॅच होईल त्यांना. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची आणि म्हणजे तीच एकटी म्हणण्यापेक्षा सगळे आहेत, पण ती एकटी म्हणजे माझी मैत्रीण वैशाली. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सोबत असते माझ्या आणि प्रत्येक गोष्टी सोबत असते माझ्या. ओके. मैत्रिणीपेक्षा अजून कोणी जवळचं आहे का तुम्हाला वैशालीपेक्षा? आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण आठवलं तरी आपल्याला भरून येतं, बरोबर आहे? ओके.
कारण तिनं अगदी खरंच सुखदुःखात आपल्याला साथ दिलेली असते. येस, त्या दोघींनी तिघींनी हात वर केलाय, त्यांना द्या. त्या बोललेल्या नाहीये, त्यामुळे त्या तिघींचं आपण ऐकणार आहोत. आई वडील आणि मुलं. आई वडील आणि मुलं सगळ्यात तुमच्या जवळची आहेत. का असं विचारू? एखादी गोष्ट म्हणजे अमुक अमुक मुळे मला ते जास्त आवडतात, असं काही सांगता येईल का? आई वडील आपल्या सुखदुःखात सामील होतात आणि मुलांनी आपल्याला किती त्रास दिला, काय दिला, ते आपण त्यांचं ते सहन करून त्यांना समजून घेतो. ओके, आई वडील आणि मुलं. आता मागच्या दोन्ही तायांना विचारा, त्यांनी हात वर केलाय, कारण त्यांचं ऐकूया. माझ्या सगळ्यात जवळचे म्हणजे मिस्टर. कोण आहे? मिस्टर आहेत जवळचे, म्हणजे सगळ्या सुखदुःखात ते तुमच्या बरोबर असतात. ओके, त्या ताईंना काय सांगायचंय? त्यांच्या शेजारच्याच. हां, त्यांनी पण हात वर केला होता, कारण आई. ओके, आता आपण जी उत्तरं ऐकली ह्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं आहे का? येस, त्या ताईंना काय सांगायचं बघा मागे. दोन्ही मुलं. बर, आपण आता घरात बोलू शकतो तसं बाहेर बोलू शकतच नाही एवढं. आणि मुलं कसं आईलाच काय असेल ती वडिलांना घाबरणार. पहिलं आई असं तू बोल की ग पप्पांशी. मग आपण बोलायचं, रागवत असलं तर मग नाही बोलायचं त्यांच्या संग, गोड बोलत असलं तरच हळूच विषय काढायचा. मग ती बरोबर, म्हणजे हे कशी आहे, ती आपली जी मुलं असतात ना ती सगळ्यात अगोदर जवळची आपल्या. ओके, आता मी असं तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण हे संवाद कौशल्य, आज आपण जीवन कौशल्य असं सगळं शिकतोय आपण, हां, आणि आत्ता मी सेल्फ ॲक्सेप्टन्स बद्दल बोलले, स्वतःचा स्वीकार करणं आणि स्वयं जाणीव. तर तुमच्याकडून ॲक्च्युअली हे उत्तर अपेक्षित होतं की तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. जी व्यक्ती स्वतःवर भरभरून प्रेम करू शकते तीच व्यक्ती इतरांना समजून घेऊ शकते, भरभरून प्रेम करू शकते. हे माहिती आहे का? आणि आता 2 मिनिटं शांत समय घ्यायचा आहे. शांत समय घ्यायचा आहे म्हणजे काय? तर 1 मिनिटासाठी आपण पूर्ण शांत बसणार आहोत आणि शांत बसून आपण हे आठवायचं आहे की आपण स्वतः आपल्याला शेवटचं कधी भेटलो होतो. लक्षात आलं? प्रश्न लक्षात आलाय? तुम्ही स्वतःला शेवटचं कधी भेटला होतात हे आठवायचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण 2 मिनिटं बसता येईल शांत. 2 मिनिटं डोळे मिटून बसायचं तर डोळे मिटून बसा, डोळे उघडे ठेवून बसायचे असेल तर बसा. पण आठवा की आपण स्वतःला, ह्याच्याबद्दल मी भरपूर नंतर बोलणार आहे. दुपारनंतर आपण एक्झरसाइज, रोल प्ले करणार आहोत आणि मग शेवटच्या ह्याला आपण सेल्फ अंडरस्टँडिंग बद्दलच बोलणार आहोत. आज आपण थोडं मागे चाललोय, मागे म्हणजे सिलेबस आपला मागे राहिलाय, पण काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये काही 2 दिवसामध्ये खटाखट तुम्हाला काहीतरी मी सांगणं अपेक्षित नाही. तर तुम्ही विचार करणं स्वतःबद्दल आणि आजच्या आशा आणि नवी आशा असं म्हणलंय मी, बरोबर आहे? हे जे आमचं मॉड्यूल आम्ही रन करतो त्याला आम्ही म्हणलं की नवी आशा. तर नवी आशा आपल्याला दिसली पाहिजे उद्या जाताना. ओके, आणि मग तिचं काय म्हणूया, डेव्हलपमेंट, विकास, असं आपल्याला थोडंसं अपेक्षित आहे. तर 2 मिनिटं शांत बसूया आणि आठवायचंय की तुम्ही स्वतःला शेवटचं कधी भेटला होतात आणि शेवटचं भेटला होतात तेव्हा तुम्ही काय बोलला होतात स्वतःशी, असं आठवूया. 2 मिनिटं शांत. डोळे मिटले तर अतिशय उत्तम. मध्येच डोळे उघडायचे नाहीत. मी 2 मिनिटं झाले की सांगते.
आपले दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचेत. दोन्ही तळवे छान डोळ्यावर ठेवा आणि मग अलगद डोळे उघडायला हरकत नाही आहेत. कोणाकोणाला उत्तर सापडलंय, कधी आपण शेवटचे स्वतःला भेटलो, त्यांनी हात वर करायचा आहे. मग संगीतातही त्यांना माईक देतील. लाईफ मधला एक किस्सा सांगते. 10वीची बॅच होती आमची 10वीला असताना. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? तुम्ही स्वतःला कधी भेटला? तेच सांगणार. त्याच वेळेस आम्हाला आमच्या मॅडमने सांगितलं होतं की रोज संध्याकाळी झोपताना आपण दिवसभर काय केलं हे आठवायचं. मग ते 10वी पासून जवळजवळ माझं 13वीत लग्न झालं. 13वी पासून कंटिन्यू आम्ही करायचो, आम्हाला सवयच लागली होती. आणि आत्ता मॅडमने काय सांगितलं होतं की 2 मिनिटं डोळे शांत बसायचे उठायच्या आधी सकाळ सकाळ, आणि आपण म्हणजे ते संध्याकाळी झोपताना आपण दिवसभर काय केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना 2 मिनिटं डोळे शांत झाकायचे आणि आपण दिवसभर काय करणार आहे, म्हणजे रुटीन आपलं. त्यात थोडंफार इकडे तिकडे चेंज होतं. पण 10वी नंतर आम्ही 13वीपर्यंत मी ते करत राहायची, कंटिन्यू सवय लागलेली असायची की आज दिवसभर काय केलं, दिवसभरात किती मिनटं काय केलं, किती काय काय केलं, कोणतं राहिलं, कोणतं उद्या करायचं, किंवा काय काय व्यवस्थित म्हणजे चांगल्या गोष्टी केल्या, काय वाईट गोष्टी केल्या, ह्यातून स्वतःला आत्मसात करता येत होतं की रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर ते काय काय केलं त्याच्यातून. मग नंतर काय झालं, 13वीत माझं लग्न झालं. त्याच्यानंतर 5-6 महिने मी केलं सगळं व्यवस्थित कंटिन्यू, म्हणजे ते करत राहिली तरी पण झालं. त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सीमध्ये थोडंसं मी स्वतःचा विचार करत गेले. नंतर थोडाफार फॅमिली, लग्न झाल्यानंतर फॅमिलीवर जास्त अट्रॅक्ट झाली. त्याच्यानंतर ते परत बाळ जन्माला आलं. त्याच्यात सगळं म्हणजे अशी गुंतागुंत वाढत गेली की त्यातून मी असं कधी म्हणजे नंतर दिवसाआड, नंतर 2 दिवसाआड, नंतर 4 दिवसाआड, म्हणजे ते मी असं विसरत गेली की मी आज संध्याकाळी झोपताना स्वतःला हे करायचं. नंतर एवढा कंटाळा यायला लागला की मी ते सोडूनच दिलं करायचं, की म्हटलं आता कुठं ते रोजची झंझट, म्हणजे आठवायचं काय करतंय ते तर खरंच सगळं व्यवस्थित आहे, पण ते रोज कधी आठवत बसायचं की आपण दिवसभर काय केलं ते. आणि कधी कधी असा वेळ म्हणजे काही दिवशी तर असं आलं की मी डोळे झाकले आणि मी झोपूनच गेली की मलाच उद्या सकाळच आठवलं की आपल्याला ते बाबा आठवायचं होतं. मग असं ते मी स्वतःला म्हणजे फॅमिलीसोबत म्हणा किंवा दुसऱ्या जबाबदाऱ्या म्हणजे सगळ्या पार पाडता मी स्वतःलाच विसरून गेले असं. बरोबर आहे. हे आत्ता त्यांना सगळं आठवलं की आपण पूर्वी स्वतःशी बोलत होतो, लक्ष देत होतो आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला होता. पण आता ओव्हर द इयर्स वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आणि त्यांचं स्वतःशी बोलणं खुंटलं आहे, जे कदाचित आज पुन्हा त्यांना आठवलेलं आहे. अजून कुणाला सांगता येईल का की तुम्ही स्वतःशी काही बोललात का, शेवटचं ते आठवलंय का, आणि आठवलं असलं तर काय बोललात, किंवा काय लक्षात आलं 2 मिनिटं डोळे बंद करून ह्या प्रश्नाबद्दल विचार केल्यामुळे? कोण सांगतंय दोघींपैकी? या. एक तर स्वतःची आठवणच येत नाही आपल्याला, घरच्या कामामुळं, मुलांमुळं, नातेवाईक काय असलं तरी ना स्वतःची आठवण स्वतःला येतच नाही. आता 2 मिनिटासाठी डोळे झाकले ना तरी ते बाकीचं तर आपण विचार करत होतो की आपण स्वतःचा विचारच केला नाही. आता हा प्रश्न मी फार जाणीवपूर्वक तुम्हाला मुद्दामून विचारलंय, हे रिअलाइज करून द्यायचंय. तुम्ही हेल्थ या विषयात काम करताय, त्याच्यामध्ये जो माणूस सेल्फ केअर करत नाहीये, जो स्वतःकडे लक्ष देत नाही आहे, स्वतःवर प्रेम करत नाहीये, तुमचं जे आउटपुट आहे त्याच्यावर तुमचा खूप मोठा परिणाम होतोय, हे जाणून घ्या. आणि हे मी माझ्या स्वानुभवातनं तुम्हाला सांगते, कारण मी मगाशी सांगितलं किंवा संगीताताईंनी सांगितलं तसं 22 वर्ष मी महसूल खात्यामध्ये काम करत होते आणि महसूल खात्याचं काम जनरली कसं असतं तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. मागच्या विधानसभेची इलेक्शन झाली, त्याच्यानंतर मुलगा 12वीत होता त्यावेळी, त्यामुळे मी रजेवर प्रोसीड झाले होते कारण इलेक्शन संपली होती आणि त्याची JEEची वगैरे एक्झाम होती. त्याच्यावर मी रजेवर होते आणि रजेवर असताना ती रजा एक्सटेंड केली होती कारण परीक्षा अजून होत होती आणि त्यानंतर करोना चालू झाला. म्हणजे विधानसभा इलेक्शन नंतर मी ह्या व्हर्जला होते की आता जर मी स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर आय विल कोलॅप्स. लक्षात आलं? हीच परिस्थिती कमी अधिक फरकानं आपल्या सगळ्यांची असते की बऱ्याचदा आपण, आणि भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आपण स्वतःला सगळ्यात एंडला ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सॅक्रिफाईस वगैरे असं सगळं काय काय सांगितलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला सगळ्यात शेवटी ठेवतो, बरोबर आहे.
तर हाच अप्रोच मला बदलायचा आहे. उद्या जेव्हा तुम्ही फील्डवर जाल, कुणी तुम्हाला स्वार्थी म्हटलं तरी हरकत नाही आहे, पण आपण हे करूयात की आपण स्वतःवर खूप प्रेम करायला लागलोय, स्वतःवर आपण वेळ द्यायला लागलोय. आणि तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सुरू कराल तेव्हा तुमची जी एफिशियन्सी आहे, आत्ता तुम्ही जे काम करत आहात ते अधिक परिणामकारक व्हायला लागलेलं आहे की नाही. मला महिनाभरानी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यानंतर संगीताताई सांगतील तुमच्या फीडबॅकवरनं. ओके, सो इथे स्वतःचा स्वीकार करणं. बरं, अजून कुणाला आठवलं का आपलं काही? येस, त्या ताईंना बोलायचं, त्यांना देताय? हा, पुढेच या तुम्ही. स्वतःला केव्हा भेटल्या होत्या आणि काय भेटल्या, त्या भेटीत काय बोलल्या स्वतःशी, हे ऐकूयात आपण. नमस्कार, मी सौ अश्विनी प्रवीण गावडे, डोरलेवाडी PSCतून. आत्ता आमच्या घरामध्ये एक फंक्शन झालं आणि रोजच्या म्हणजे लग्न समारंभ झाला. रोजच्या धावपळीत किंवा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना मला स्वतःसाठी असं घरातलं लग्न असून, आणि मी घरात मोठी जाऊबाई म्हणतात ना, खूप जबाबदाऱ्या असतात, आणि मला अजिबात स्वतःकडे कसलंच लक्ष, म्हणजे स्वतःची खरेदी असू देत, मी फक्त दुसऱ्यांचं पाहत होते की बाई हां माझी ही जाऊबाई आज इकडं गेले तिकडं गेले, हे आणलं ते आणलं, मी फक्त पाहत होते आणि मनालाच म्हणत होते हां तिची जोरदार तयारी चालू आहे, हे आहे ते आहे. मी स्वतःसाठी असं काही केलं नाही. आणि एंड 2 दिवस आधी लग्नाच्या अगोदर मला म्हणजे टेन्शन यायला लागलं की आपण काही एक तयारी केली नाही, घरातलं लग्न आहे, म्हणजे स्वतःसाठी तर आहेच, आवडतं नटायला, आनंदी राहायला, सगळं आवडतं, पण घरातल्या जबाबदारीने किंवा धावपळीने स्वतःकडे लक्ष देता येत नाही. 2 दिवस अगोदर की इतकं टेन्शन आलं की आता काय करायचं, कारण की समाजामध्ये वावरायचं म्हटल्यावर समाजामध्ये जसं आपलं घर आहे किंवा कसं तसं राहत, म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण फील्डवरती काम करायला जातो तर त्याच ह्याने आपण तिथं गेलं पाहिजे. तिथं आवरून जाऊन काही उपयोग नाही की आपण लग्नाचं आवरून तिथं गेलो तर आपल्याला ते व्यवस्थित नाही. आपण फील्डवर तसंच राहिलं पाहिजे किंवा लग्न समारंभात जसं साजेसं आहे तसंच सगळ्या समाजात म्हणजे राहिलं, वावरलं पाहिजे की आता मी तिथं गेले, आता माझी तर काहीच तयारी नाही झालेली, आता काय करायचं. पण एंड टायमिंगला मी घरातील काही माझी प्रॉपर्टी यूज केली, आवरलं आणि मी आरशामध्ये स्वतःला पाहिल्यानंतर मी एकच हे केलं. पाहिल्यानंतर मी म्हटलं अश्विनी तुला कोणाचंही काही एक ऐकायचं नाही, तू छानच दिसते, छानच आहे, कोणी काही का बोलला. हे मी स्वतःबरोबर साधलेले संवाद आहे, कारण की मला तो आत्मविश्वास मला मिळाला की नाही तू छानच आहे आणि छान दिसते, कोणी काही का बोलला. आणि हे जेव्हा तुम्ही स्वतःशी बोललात तेव्हा मग तुमच्या मनस्थितीवर काय परिणाम झाला सांगा मला. मनस्थितीवर परिणाम सांगण्यापेक्षा खरं मी आता म्हणजे स्वतःचा सांगत नाही की मला इतक्या कॉम्प्लिमेंट लग्नात मिळालं, लग्नात तू एकच नंबर दिसत होती, इतकं समाधान वाटलं की महिनाभर माझे जाऊबाई पळून सुद्धा तिच्यापेक्षा मला जास्त समाधान मला तेव्हा इतकं सगळ्यांकडून कॉम्प्लिमेंट आलं, एकच नंबर तो लग्नात. हां मी 2 दिवसात मी काही एक तयारी न करता हां मी छान दिसले, म्हणजे मी जे माझ्या मनाला सांगेल तू छानच आहे ते मला अनुभवायला मिळालं. व्हेरी गुड. आपल्या स्वतःच्या मनाला आपण प्रश्न विचारायचे असतात किंवा कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे मला तरी वाटतं की मी स्वतःला प्रिपेअर ठेवते, तयार ठेवते, नाही तुझं बरोबरच आहे, एक आत्मविश्वास ठेवते मी माझ्यामध्ये, म्हणजे मला असं वाटतं. व्हेरी गुड. बरं, आता ह्या सारखं सांगत होत्या तेव्हा मन 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 असं म्हणत होत्या. आता 2 मिनिटं तुम्ही मला हे सांगा, तुम्हाला सगळ्यांना मन आहे का? नक्की? बरं, कुठे आहे दाखवा मला. तुम्हाला मन आहे असं तुम्ही म्हणताय, मन कुठं आहे दाखवा ना मला. जसं डोकं दाखवा सगळ्यांनी. डोकं आहे का सगळ्यांना? आहे. डोकं दाखवा. बर, मग मन आहे सगळ्यांना. मन कुठे आहे? इथे. बर, कुणाकुणाचं मन इथे? त्यांनी हात वर केला. इथं नाहीये. मग कुठे आहे आता मन? पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतं असं हे मन आहे. बर, म्हणजे मन तुमचं शरीरात आहे का नाही? आहे. मंडाऱ्यांनी हात वर करा.
मन शरीरात नाही. बर, मन शरीरात बाहेर आहे असं किती जणांना वाटतं? बाकीच्यांना काय वाटतं? कुणीच हात वर करत नाही. बघा, आपण मनाबद्दल एवढं सारखं बोलत असतो तरी सुद्धा आपल्याला आज माहित नाहीये. सगळेजण म्हणतोय आपण की मन आहे, मला मन आहे, माझं मन दुखलं, मन दुखावलं, माझ्या मनाला छान वाटलं, असं सगळं म्हणतोय. पण आपल्याला अजूनही 35 वर्षाचे झालो आपण सगळेजण, बरोबर आहे? मी 50 वर्षाची ऑलमोस्ट पुढच्या महिन्यात. ओके, सो मन कुठे आहे अजून माहिती नाही, त्याला हात लावता येत नाही. सो आता आपण बघूया की मन कुठे आहे. काही जणांनी हृदयात सांगितलं. आपल्या मेंदूत मन आहे असं किती जणांना वाटतं? बर, आता तुम्ही सगळेजण आरोग्याशी निगडीत काम करता म्हणून 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगते. सगळी पाश्चिमात्य देश जे आहेत किंवा मॉडर्न मेडिकल सायन्स, आधुनिक काय म्हणूया, वैद्यकशास्त्र असं म्हणतं की माइंड इज अ फंक्शनिंग ऑफ ब्रेन सेल्स. म्हणजे काय, ते एक मेंदूचं कार्य आहे असं आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणतं. पण भारतीय तत्वज्ञानामध्ये, योगाभ्यासामध्ये, वेदाभ्यासामध्ये मनाची फार व्यापक कल्पना सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मन म्हणजे विचारांचं गाठोडं आहे. आणि ती अशी एक सेपरेट एंटिटी नाही, जसं नाक दाखवता येतं, डोळे कान दाखवता येतं, तसं नाही आहे. तर ते एक प्रवाही गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये. ओके, आणि जेव्हा मी असं म्हणते त्याचा अर्थ एकतर विचारांचा गाठोडा आहे. आणि हे विचार कसे आहेत? मगाशी जसं आपण म्हटलं की सेल्फ टॉक चालू आहे आपला. म्हणजे काय, तर विचार हे व्यक्त आहेत किंवा अव्यक्त आहेत. ओके, म्हणजे मी आता बोलतेय ते सगळे माझे विचार स्पष्ट करते मी, पण ॲट द सेम टाइम बॅक ऑफ द माइंड, अरे मुलीला कंटाळा तर आलेला नाही ना, ह्यांची जेवायची वेळ कधी आहे, हां तोपर्यंत आता कंटाळा आला का, असे असंख्य गोष्टी मी बोलते ज्या अव्यक्त आहेत. किंवा ॲट द सेम टाइम डीप डाऊन आपल्या स्मृतीमध्ये अनेक गोष्टी दडपलेल्या आहेत, दाबून ठेवलेले आहेत. त्यावेळी त्या सिच्युएशनला सामोरं जाताना त्यांना आपण खाली, म्हणजे मला खूप वाईट वाटतं आहे पण मी ते घरच्यांबरोबर शेअर केलेलं नाही आहे. किंवा एखादी गोष्ट मला करायला आवडते पण घरातल्यांना आवडत नाही म्हणून मी ती न करता माझी आवड दाबून ठेवलेली आहे. लक्षात आलं? त्याच्याशी असं प्रत्येकाचं आहे आपल्या, असे असंख्य अव्यक्त विचार जे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण दाबून ठेवलेले आहेत. लक्षात आलं? तर हे विचारांचं गाठोडं, व्यक्त आणि अव्यक्त विचारांचं गाठोडं म्हणजे काय आहे? मन आहे. आणि तशा अर्थानं लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य पेशी आहेत, तुम्ही सगळ्यांनी थोडी तरी शरीरशास्त्र तुम्ही शिकलेलं असाल, तुमचं इंडक्शन झालं असेल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी, कारण तुम्ही आरोग्याशी काम करणार आहे आरोग्याबाबत, तेव्हा तुम्हाला, किंवा आपण शाळेमध्ये सुद्धा आपल्या शरीरशास्त्र शिकलेलो आहे, बरोबर आहे? शरीराच्या वेगवेगळ्या संस्था काय आहेत, पचन संस्था आहेत, एक्सक्रिटरी म्हणजे विसर्जन संस्था आहे, असं सगळं आपण शिकलेलो आहे. तर त्या प्रत्येक संस्थेमध्ये किंवा शरीरभर ज्या पेशी आहेत त्या पेशींना मन आहे आपल्या. लक्षात आलं? त्यामुळे आता नंतर तो विषय स्ट्रेसच्या वेळी मी बोलणार आहे. पण म्हणून एखादी व्याधी होते, त्या व्याधीची सुरुवात ही एका पेशीपासून सुरुवात होते. लक्षात आलं? पेशीला मन आहे असं मी म्हटलं. आणि विचारांचं गाठोडं म्हणजे काय आहे? मन आहे. त्यामुळे आपलं जर मन जागेवर ठेवायचं असेल तर विचारांवर आपल्याला बरंचसं काम करावं लागतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा आता फील्डवर जाल आणि जेव्हा तुम्ही महिलांशी संपर्क कराल, गरोदर महिलांशी मॅक्झिमम तुमचं सगळं काम असतं, तर त्यावेळी तिचे विचार, तिचं मन ताळ्यावर ठेवणं ह्याच्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल. आणि त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मनावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि समुपदेशनामध्ये फोन आलाय, समुपदेशनामध्ये ते फार महत्त्वाचं आहे. सो सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि सेल्फ परसेप्शन महत्त्वाचं आहे. थोडंसं पुढे घे. मास्लो नावाचा एक शास्त्रज्ञ आहे,
तर त्यांनी असं सांगितलं, त्यांनी एक हायरार्की म्हणजे काय पायऱ्या पायऱ्यांचं गणित मांडलं. तर त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की हे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन किंवा स्वतःला जे काही मिळवायचं आहे ते सगळ्यात शेवटी त्याचा आपण विचार करतो. सुरुवातीला आपण कशाचा विचार करतो तर 2 वेळचं अन्न मिळतंय की नाही, 2 वेळचं अन्न मिळेना आणि मला काय ध्येय आहे अंतिमता ह्याचा विचार करणार का? आधी पोट भरू दे मग. किंवा पोट भरल्यानंतर सेफ्टी नीड्स असं तो म्हणतो. सेफ्टी नीड्स म्हणजे काय तर आपल्याला संरक्षण, व्यवस्थित सुरक्षितता फार महत्त्वाची आहे, बरोबर आहे. राहायला छप्पर पाहिजे ते महत्त्वाचं आहे. नंतर मग तो म्हणतो की नंतर मग तुम्ही बिलॉंगिंगनेस बद्दल विचार करता. म्हणजे काय तर प्रत्येकाला आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं किंवा आपण कुणावर तरी प्रेम करावं असं वाटत असतं. तर हे असं हळूहळू चालत जातं. आणि काउन्सेलिंग स्किल्स आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला त्या स्त्रीला काय सांगायचं आहे. म्हणजे कधी कधी छोट्या संकटांमुळे आपण एकदम डिप्रेस होऊन जातो, बरोबर आहे. आणि स्वतःवरचं कॉन्फिडन्स आपण लूज करतो की मला काहीच येत नाही आहे, मी ह्याच्यातनं कशी बाहेर पडणार, मी किती असहाय्य आहे. अशा वेळी तिला तिच्या जीवनाच्या उद्देशाची जर तुम्ही आठवण करून दिली तर शक्यता आहे की त्या सगळ्या दुःखातनं ती बाहेर यायला तिला मदत मिळेल. म्हणून सेल्फ ॲक्च्युअलायझेशन तिच्या मग सेल्फ ॲक्च्युअलायझेशन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, नंतर आपण बघणार आहोत स्वतःला समजून घेणं. त्याच्यासाठी मग तुम्हाला कशातनं प्रेरणा मिळते, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुमच्याकडे गुण काय आहेत, हे सगळं थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. पुढे आता 2च मुद्दे असतात. हां, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय तर एखादी आपल्याला अडचण आल्यानंतर आपल्याला काय काय पर्याय आहेत. बऱ्याचदा ती व्यक्ती, अडचणीत सापडलेली व्यक्ती ठराविक दिशेनंच काम करत असते, तिला बाकीचे विचार येत नाही. कुणाकुणाची त्या मदत घेऊ शकतात. जसं घरातली लोक जर सगळी मदत न करणारी असतील तर अशासारखी व्यक्ती जेव्हा कार्यकर्ती तिच्या घरी जाते कदाचित ती स्त्री तुमची मदत घेऊ शकते आणि तिच्या प्रॉब्लेमवर ती मात करू शकते, बरोबर आहे. किंवा एखादी गोष्ट आपल्याला बऱ्याचदा घाबरतो आपण आणि म्हणून ती आपण अवॉइड करत असतो. हां, तर अशा वेळी ती गोष्ट जास्तीत जास्त करून बघणे. म्हणजे समजा मला मुलांशी बोलायला भीती वाटत असली किंवा समोर येऊन बोलायला मला भीती वाटत असेल तर आपण काय करतो ते अवॉइड करतो. म्हणजे प्रत्येक वेळी कधीही विचारलं तर आत्ता सुद्धा आहेत काही जणी कोण सांगताय असं म्हणलं की मान खाली घालतात की म्हणजे मॅडमनी आपल्याला कधी विचारूच नाहीये, बरोबर आहे. याचा अर्थ कदाचित पुढे यायला जराशी झिजक वाटते आहे. ओके, सो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि काय काय पर्याय आहेत हे त्या व्यक्तीला माहिती करून देणं हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे. की त्या स्त्रीला एखाद्या गावामध्ये किंवा तिचं बाळ समजा आजारी आहे, बरोबर आहे, आणि त्यावेळी तालुक्याला PHC मध्ये घेऊन जाणं लगेच शक्य नाहीये, तर मग ती अगदी घाबरून जाते कारण तिच्या बाळाला खूप ताप आलाय समजा. तर मग तुम्ही हे सांगू शकता की गावामध्ये किंवा तुम्हाला बेसिक काही गोष्टी माहिती आहेत, काळजी म्हणजे खूप टेम्परेचर असेल तर पाण्याच्या घड्या ठेवणे ही साधी गोष्ट आहे, ती पण तिला आठवत नाहीये, तर तुम्ही तिला ते आठवण करून देऊ शकता. किंवा गावामध्ये एखादा चांगला शिकलेला मेडिकल फील्डमधला एखादा मुलगा असू शकतो गावातला, त्याची तुम्ही तोपर्यंत मदत घेऊ शकता. असे वेगवेगळे पर्याय त्याला उपलब्ध असू शकतात. किंवा तिच्याकडे वाहन नाहीये, तिच्याकडे नाहीये तर दुसऱ्या शेजारच्याचं वाहन घेऊन त्यांना सोडायला सांगणे, असे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण करू शकतो. सायकोलॉजिकल एज्युकेशन म्हणजे काय तर तिच्या मनाची तयारी करून घेणे आणि मानसिकदृष्ट्या तिला सशक्त बनवणे हे महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं तसं की मन म्हणजे जर विचार असेल तर एखादी व्यक्ती सतत निगेटिव्हच विचार करत असते, तर तिचं ते सॉफ्टवेअर बदलण्यासाठी तुम्ही काही मदत करू शकता का, असे छोट्या काही गोष्टी तुम्ही सांगू शकता का. नंतर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपण बघूया. सिम्पली जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो, बरोबर आहे, दिवसभरामध्ये जर आपण आठवण ठेवून जेव्हा तुम्ही सिंपल नॉर्मल श्वासापेक्षा एक दीर्घ श्वास घेता आणि सोडता तेव्हा तुमची पॅरासिम्पथेटिक सिस्टीम म्हणजे काय,
जेव्हा आपण निवांत असतो तेव्हा जी सिस्टीम ॲक्टिवेटेड असते ती पॅरासिम्पथेटिक सिस्टीम. नुसता तुम्ही दीर्घ श्वसन केलं, एखादी मुलगी खूप रडते आहे हमसून हमसून, तिला पाणी देऊन तिला सांगितलं की जस्ट डोळे बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे, तरी सुद्धा तिच्या पल्स रेटमध्ये इमिजिएट ड्रॉपडाऊन येतो. किंवा ज्या क्षणी तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता त्याच्यावेळी तुमचं मनाकडून लक्ष हटतं. श्वासावर तुम्ही केंद्रित केलंय, बरोबर आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करता त्या क्षणी विचारांची संख्या एकाने तरी कमी होते. आणि जसजशा विचारांची संख्या कमी होत जाते तसं तुम्ही शांत होत जाता. तुमची दिवसभरात खूप धावपळ असते, सगळ्या अशा गावात 500 कुटुंब असतात तुम्हाला साधारण, किंवा काय कमी जास्त, तुमच्या भेटी ठरलेल्या असतात, धावपळ करत असतात. अशा वेळी आठवणीनं जर तुम्ही दीर्घ श्वसन करायला सुरुवात केली तर तुमच्या मानसिकतेमध्ये काय फरक होतोय हे मला सांगा. आत्तापासून सुरुवात करा. आजकाल शाळांमध्ये वॉटर बेल नावाची कन्सेप्ट आहे, माहिती आहे, मुलांना पाणी प्यायचं लक्षात राहत नाही म्हणून ते बेल देतात आणि बेल दिली की मुलांनी आपली पाणी प्यायचं. तसं मी जेव्हा एका ह्याला कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत होतो तर आम्ही रोज सकाळी प्रार्थना म्हणायचो आणि त्यावेळी एकेका क्लर्कला अशी ड्युटी लावली होती आम्ही की आज तू डे ऑफिसर, म्हणजे काय, दिवसभरात तू आठवण करायचीस आणि त्यावेळी एक तरी दीर्घ श्वास प्रत्येकाने घ्यायचा. लक्षात आलं? हसायला येईल आपल्याला पण त्याचा परिणाम होतो. सो हे काही काही छोट्या गोष्टी, छोटे छोटे टूल आपण त्या महिलेला देऊ शकतो का आणि तिला सांगण्याच्या आधी आपण स्वतःवर प्रयोग करू शकतो का, हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं शेवटचाच पॉईंट असेल बघ. ॲक्विजिशन ऑफ सोशल स्किल. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा समुपदेशन करता आहात तेव्हा ज्या व्यक्तीला तुम्ही मदत करता आहात का तिला काही नवीन कौशल्य सांगता येतील का, शिकवता येतील का. लक्षात आलं? अशा पद्धतीनं तुम्ही, म्हणजे तुम्हाला आता स्नेक बाईट झाल्यानंतर, साप चावल्यानंतर काय करायचं, काही तुम्हाला फर्स्ट एड किट देतात, बरोबर आहे, आणि त्या फर्स्ट एड किटमध्ये ज्या वस्तू असतात त्या इमिजिएट रिस्पॉन्स म्हणून तुम्ही वापराव्यात असं अपेक्षित असतं, बरोबर आहे. आणि तशा वस्तू किंवा हे तुम्ही घरी पण कुटुंबाला प्रशिक्षित करू शकतात की जर साप चावला तर पहिला रिस्पॉन्स आपण काय द्यायला पाहिजे. अशा वेगवेगळी कौशल्य तुमच्याकडे जी आहे ती तुम्ही त्या महिलेपर्यंत पोचवू शकता का. जर तुम्ही जास्तीत जास्त कौशल्य शिकला तर ती तुम्ही गावागावामध्ये त्या महिलांपर्यंत पोचवू शकता. सो ॲक्विजिशन ऑफ सोशल स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. कॉग्निटिव्ह चेंज म्हणजे विचार. कॉग्निटिव्ह म्हणजे विचार, विचारांमध्ये बदल. जसं आपण म्हटलं की सकारात्मक विचार हे थिरॉटिकली पटतंय, पण अगदी मी जरी आज इथे उभा राहून तुम्हाला काहीतरी मोठं भाषण देत असलं तरी ॲट टाइम्स एकदा ती निगेटिव्ह विचारांची मालिका सुरू झाली की ती सुरूच होते, बरोबर आहे. काळजीपूर्वक लक्ष देऊन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी आणावं लागतं आपल्या स्वतःला. फक्त कसं आहे की कदाचित हे सारखं बोलल्यामुळे मला ते पटकन जमत असेल की ओके विचार निगेटिव्ह यायला लागलाय किंवा राग यायला लागलाय, चला दीर्घ श्वसन करा किंवा काहीतरी आवडतं एखादं गाणं ऐका किंवा दृश्य बघा किंवा फिरून या, बागेला पाणी घाला, ज्याच्यात आपल्याला आनंद वाटतोय असं काहीतरी करा. हे मला आता पटकन जमत असेल पण हे आपल्या सगळ्यांना जमलं पाहिजे. लक्षात आलं? सो विचारातला बदल नुसता ऐकण्यासाठी नाहीये तर तो आपण रोज, म्हणून स्वतःवर काम करणं ही जीवन कौशल्य आपण का शिकतोय की तुम्ही आधी स्वतःला बदला आणि प्रत्येकाला आपल्याला बदलायची पूर्ण गरज आहे, इन्क्लुडिंग मी. आज मी इथे बोलते म्हणून मला बदलायची गरज नाही आहे का, तर आहे, बरोबर आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये काही ना काही अडचणी असतात आणि सगळ्यात बेस्ट आपणच स्वतःला ओळखू शकतो की मी अगदी तुम्हाला मोठं मोठं काहीतरी सांगितलं तरी सुद्धा, म्हणजे मी तुम्हाला अगदी रागावर आत्ता भाषण दिलं पण लेक्चर सोडून जाता जाता मुलीवर ओरडले. सो इट इज बट नॅचरल, म्हणजे हे मला पण होतं, तर हे रोज आठवण आपल्याला ठेवायला लागते. सो कॉग्निटिव्ह चेंज हा सुद्धा एक महत्त्वाचा विचार आहे. आणि दुसरं म्हणजे मग वर्तनात बदल.
वर्तनात बदल काही करण्याची गरज आहे का? म्हणजे एखाद्या वेळी समजा मगाचंच उदाहरण घेऊया, तुम्ही आला असणार, दारू पिणारा नवरा आहे किंवा रोज मारणारा नवरा आहे, तर मला असर्टिव्हली सांगणं गरजेचं आहे की इथून पुढे आज मारलंस तर शेवटचं, याच्यानंतर मारलंस तर एकतर मी तक्रार करेन किंवा मी तुझ्या बरोबर राहणार नाही. त्या दृष्टीने पुढे काय आवश्यक आहे ती पावलं मला नाईलाजाने उचलावी लागतील. ओके, सो असर्टिव्हली तुम्हाला ते सांगावं लागेल आणि वर्तनात तशा पद्धतीचा बदल आपल्याला अपेक्षित आहे. ओके, पुढे कर, झालंच असेल. सिस्टमॅटिक चेंज म्हणजे काय? हा चेंज, हा बदल जो आहे तो एका दिवसात होणार आहे का? चिडायचं नाही, चिडायचं नाही. म्हणजे अशी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते की आपण म्हणत असतो की ह्याला कधीतरी बघून देईन, सगळ्यांना माफ करीन पण त्याला सोडणार नाही. बरोबर आहे? अशी एक व्यक्ती तरी आहे की नाही आयुष्यामध्ये? ज्याची नसेल ते चांगली गोष्ट आहे, पण रोज आपल्याला सांगावं लागतं की तिला सोडणार नाही. पण हे रोज, कारण आपले विचार आणि भावना, ती व्यक्ती नुसती आठवली तरी, एखादा प्रसंग घडलाय, आपल्याला खूप त्रास झालाय, खूप राग आलेला आहे, प्रसंग घडून गेला, ज्यावेळी मी मनामध्ये त्या व्यक्तीचा विचार करते, आपल्या शरीर मनाला हे कळत नाहीये की ती व्यक्ती आता आपल्या समोर नाहीये, मनातल्या मनातच मी आठवण काढते आणि चिडते. बरोबर आहे? तोच सगळा एपिसोड आपण शरीर मनाला परत देत आहोत इन स्पाइट ऑफ, म्हणजे त्या व्यक्तीच्या अब्सेन्स मध्ये सुद्धा हे आपण करतो आहोत. ओके, सो ही रोज आपल्याला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. सो सिस्टमॅटिक चेंज म्हणून मग क्रमाक्रमानं तो बदल आपल्यामध्ये घडवणं हे अपेक्षित आहे. आणि शेवटी वेगवेगळ्या क्षमतांचं पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. मला वाटतं आता आपण थांबूया.